नमस्कार, नमस्कार, नमस्कार. तर सुरू करायच्या आधी आपण हे यूट्यूबवरती ऐकत असाल तर खाली चॅनलला पटकन सबस्क्राईब करून टाका. स्पॉटिफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट किंवा तुमच्या आवडत्या कुठल्याही पॉडकास्टच्या ॲपवरून हे ऐकत असाल तर कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्यापर्यंत पोचायला मदत होईल. बाकी एवढे बोलून मी माझे 4 शब्द संपवतो आणि आजच्या भागाला सुरुवात करतो. हां, तर कॉलेजमध्ये असताना हे सगळे झेड ट्रान्सफॉर्म आणि फुरियर ट्रान्सफॉर्म आणि सगळे ते डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग, कारण आय थिंक थर्ड इयर फायनल इयर आलेला विषय होता तो. आणि त्याची सगळी महती खूप होती त्याच्या मनामध्ये, किंवा ओव्हरऑलच एक प्रोग्रामिंग वगैरे तुमचं C++ असायचं, किंवा सगळे हे त्याचं पण बरंच वलय होतं ना, की तुम्ही त्याच्यातून काही पण बनवू शकता. तुम्ही त्याच्यामधून हार्डवेअर प्रोग्राम करू शकता. तुम्ही त्याच्यामध्ये प्युअर सॉफ्टवेअर प्रोग्राम असू शकतो. आणि आमच्याकडे तर माझं VLSI पण होतं. त्याच्यामध्ये आम्ही ते मोठी-मोठी मशीन ऑटोमेट करून ते एका चिपवरती वगैरे आम्ही कन्व्हर्ट करायचो. मग ते असं वाटलं, की अरे म्हणजे धिस इज लाइक तुमच्याकडे मॅजिशियनवाली तुमच्याकडे पॉवर आहे. आणि मला असं वाटायचं, की बाहेर पडलो मी, की आपण हेच करायचंय, की तुमचं प्रोजेक्ट असं असेल, की चला आता आपण कुठेतरी एक टोरियर ट्रान्सफॉर्म म्हणून आपण काढायचा आहे. आणि मग आणि असं कधीतरी असं मनात असायचं पण, की लेट अस क्रिएट आवर ओन ट्रान्सफॉर्म, की विच विल डू समथिंग एल्स असं काहीतरी. ते ते कधी जमलं नाही. पण पण जेव्हा मी हे सोडून जेव्हा कंपनीमध्ये आलो, त्यावेळी वाटलं, की हां, ठीक आहे. तर हे मॉडेल बनवून द्या. आणि मग ते हे नाही रे, म्हणजे हे कसं करायचं? म्हणजे ह्याच्यामध्ये तर मला काहीच माहीत नाही. म्हणजे आय डोंट इव्हन नो वेअर डज इट गो अँड कनेक्ट, आणि हा तर कुठला ट्रान्सफॉर्म पण नाहीये, किंवा हा असं कुठे नवी प्रोग्रामिंग लँग्वेज पण नाहीये. तर इट टूक मी सम टाईम टू अंडरस्टँड, की म्हणजे सगळंच काम असं असत नाही. सगळंच काम म्हणजे तुमच्या अचानक तुम्ही तुम्ही Apple इन्व्हेंट करताय, किंवा iPad इन्व्हेंट करताय, किंवा iPhone इन्व्हेंट करताय, किंवा एखादी नवीन लँग्वेज काढताय, किंवा आणि दॅट दॅट डिस्कनेक्ट लास्टेड लॉंगर, की आणि तसं होत असेल आय थिंक बऱ्याच बऱ्याच लोकांना, की तुम्ही कॉलेज नंतर काय एक्स्पेक्ट करायचंय तुमच्या जॉबमधून, किंवा वेन यू तिथून येऊन जेव्हा तुम्ही मोठमोठाले प्रोग्राम्स आणि थेरम्स वगैरे करून बाहेर येतात तिकडून, पण हे अप्लाय करताना तुम्हाला बेबी स्टेप्स घ्यायला लागतात. हे आम्हाला कोणी सांगितलं नव्हतं, किंवा सांगितलं असेल तर त्यावेळेस आमचं लक्ष नव्हतं. नाही, नाही. बरोबर आहे. पण इट्स अ व्हेरी कॉमन शॉक. पण म्हणजे इट्स व्हेरी डिसअपॉइंटिंग असं वाटतं मला कधी-कधी, की देन यू मोल्ड युअरसेल्फ राइट, की ठीक आहे बाबा म्हणजे माझा रोल एवढाच आहे. मग मी एवढंच करू शकतो. असं आपण खूप लिमिटेशन्स आहेत असं वाटतं मला. त्यामुळे कधी-कधी मला जे कॉलेजमधनं बाहेर पडून जे लोकं स्टार्टअप-बिर्टअप काढतात ना, त्यांचं असं कौतुक वाटतं, की म्हणजे तेवढी ते हिंमत दाखवतात किंवा तुम्हाला वाटतं तर ते करू शकतात आणि ते एकदा का तुम्ही इकडे अडकले, की नाही माझं एवढंच आहे बाबा काम असं तुमचं ठरायला लागलं, की मग झालं. मग तुमचं ते ते एनर्जी, ड्राईव्ह आणि काय सगळंच हे कमी होत जातं तुमचं व्हिजन, की आपल्याला वाटतं हा एवढाच एरिया आहे याच्यातच मला खेळायचं आहे असं होऊन जातं. आय वॉज वेटिंग फॉर समथिंग. आय वॉज थिंकिंग, आय वॉज देन मला असं वाटायचं, की मे बी ह्याच्या नंतरच्या स्टेपमध्ये मला हे कळेल, की मे बी आय विल कॅन ग्रॅज्युएट टू दॅट लेव्हल. आय वॉज ऑलवेज वेटिंग, की फॉर आगे असं काहीतरी येण्याचं असतं ना, आपण ते सिनेमामध्ये बघत असतो, की मी आता ट्विस्ट येईल, आता ट्विस्ट येईल, आता ट्विस्ट येईल. फॉर अ लाँग टाईम आय वॉज वेटिंग फॉर 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 द ट्विस्ट, की मे बी आता येईल, आता येईल. मग नंतर म्हणणार मे बी आपल्या आयुष्यात नसेल ट्विस्ट. लेट अस फाइंड आउट, की आपल्या आजूबाजूला असं 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 कोणी करतंय का? आणि आय कुडंट फाइंड एनीबडी. कारण म्हटलं सगळे असंच करतायत आपल्यासारखं. मे बी लाइक मी 1 लाईन देतोय, बाकीचे कदाचित 10 लाईन लिहित असतील. पण तेच करतायत लोकं हे. आ आणि मग हळू-हळू देन यू फिगर आउट, की हां, मग देन यू रनिंग देन एक प्रोजेक्ट म्हणजे काय असतो? देन प्रोग्राम म्हणजे काय असतो? म्हणजे तुमच्या लाइक यू रनिंग एखादा इनिशिएटिव्ह एज अ प्रोग्राम. मग त्याचा बदल एखाद्या ऑर्गनायझेशनच्या कॉन्टेक्स्टमध्ये किती मोठा होऊ शकतो? मग त्यासाठी तुम्हाला कुठली 10-12 प्रॉडक्ट लागतात. मग एखाद्या आता ज्याला आपण डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन म्हणतो, त्याच्या मागे 10-15 प्रॉडक्ट्स आणि टेक्नॉलॉजी स्टॅक आणि हे सगळे येऊन, आणि त्याच्यावरती मग अजून काहीतरी असतात लोकं, की जे दे इमॅजिन दॅट ट्रान्सफॉर्मेशन, की मला अमुक-अमुक गोष्टी घडल्या पाहिजेत. हे या सगळ्या प्रोसेस जरा बऱ्याच झाल्या पाहिजेत. आणि मग तिथून पर्क्युलेट होऊन त्याचे हे मायक्रो तुमचे वर्क पॅकेट सगळ्यांना असाइन होतात. हा व्ह्यू यायला खूप वर्ष गेली, आणि त्यानंतर कळलं, की हां, हो, म्हणजे हेच तर काम आहे ॲक्चुअली. यातलं एखादं काहीतरी क्लिक होईल, की जे आपण कुठल्यातरी कॉलेजमधल्या लोकांना सेलिब्रेट करायला देऊ, की अरे हे बघा, की भारत पेने पेमेंट गेटवे काढला, आणि तो बघा आणि तो किती ऑसम आहे. त्याच्यामुळे सगळी एकदम एकदम पेमेंट इंडस्ट्री रिव्होल्युशनाइज झाली. आणि देन यू माइट गेट आउट ऑफ द कॉलेज थिंकिंग, की हां, आता मी पण पेमेंट गेटवे काढेन आणि सगळं रिव्होल्युशनाइज करेन. मे बी वर्ल्ड मे हॅव मूव्ड ऑन ऑलरेडी. नाही पण मग तेच म्हणजे मला तेच वाटतं, की म्हणजे आता आपण म्हणजे कॉम्प्युटरच्या तू पण कधी 2003 चा असेल ना पास आउट? 3 हां, मी पण 4 चा आहे. तर त्यानंतर म्हणजे 4-5 नंतर कॉम्प्युटर किंवा हे बऱ्यापैकी चांगलं सुरू झालं, सगळं हे झालं आणि बऱ्याच गोष्टी बदलल्या.
पण नवीन एवढ्या गोष्टी आल्या त्यानंतर बघ ना, म्हणजे मागच्या आता 15 वर्ष झाले, राईट? 15-16 वर्ष झाले, 17 वर्ष ऑलमोस्ट. इतक्या गोष्टी आल्या, पण त्यातल्या म्हणजे नवीन गोष्टी म्हणजे आपण तर केल्या नाही, पण इन जनरल इंडियामधनं पण ना या नवीन गोष्टी खूप साऱ्या आल्या नाही. आणि मला असं ते फार वाटतं, की म्हणजे का आपण आपल्या डोक्यातही कधी असे विचार का नाही आले? म्हणजे आता बघ एवढं टेक्नॉलॉजी एवढी बदलली, एवढ्या गोष्टी बदलल्या, पण यातली एक आयडिया पण आपल्याला सुचली नाही. आपल्याला म्हणजे स्वतःला तर सुचलीच नाही, पण इव्हन इंडियामधनं पण साधं आता मला WhatsAppचं खूप एक वाटतं, की WhatsApp एकदम सोपी गोष्ट होती खरं. म्हणजे WhatsApp वॉज नॉट अ न्यू थिंग, राईट? की ते मेसेंजर आहे आपल्याकडे, Yahoo मेसेंजर आणि Google टॉक आणि ते सगळं होतंच आपल्याकडे, राईट? ते ते सगळे ह्याच्या होते आणि म्हणजे काय म्हणतात त्याला इंटरनेट बेस्ड आणि असे ते मेसेंजर होते. पण ते असे मोबाईलवर सिंपल त्याचं काढू शकणं असं डोक्यात नाही आलं कधी. आणि हे काय हे जस्ट एक्झाम्पल आहे. Facebook ठीक आहे, एक वेळ सोडून द्या. Facebook म्हणजे आय डोंट नो, ते तर कधी डोक्यातही आलं नसतं. दॅट वॉज अ व्हेरी डिफरंट कन्सेप्ट, की असं काहीतरी हे बनवायची. पण हे WhatsApp सारखे जे आपण वापरत होतो, राईट? इंटरनेट वापरत होतो, आपण मेसेंजर वापरत होतो. पण यातनं असं काही बनेल असं कधी वाटलं नाही. आय डोंट नो, मला ते खूप हे वाटतं, की आपल्या इंडियामधनं अशा आयडियाज का येत नाही? आपल्याकडे बरेचदा कॉपी कल्चरच आहे. म्हणजे Flipkart आहे पण दॅट इज अ कॉपी ऑफ Amazon आणि ते ते काहीतरी आपलं आहे म्हणजे आपल्या अजून कल्चरमध्ये आलेलं नाहीये. जेवढं जेवढं बाहेर आहे तेवढं. तसंही नाही आहे एंटायरली, इट्स नॉट एंटायरली ट्रू. पण आय वुड त्याचे बरेच पैलू आहेत त्याच्यामध्ये. त्यातल्या पण आय जस्ट टॉक अबाउट वन ऑफ दॅट, की ते स्टेप बाय स्टेप, की बऱ्याच गोष्टी जसं आता म्हणलं नाही, एखादं ट्रान्सफॉर्मेशन व्हायसाठी देर आर 100 थिंग्स दॅट यू नीड, की त्या झाल्यानंतर तुम्ही तिथेपर्यंत पोहोचता, किंवा त्याच्या आधीच्या 10 फेल्युअर नंतर 11व्या ह्याला काहीतरी महत्व येतं. आपण ते जे बाकी जे झाले ते 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 लक्षात ठेवतो, पण देन परहॅप्स वी फॉरगेट अबाउट दोज 100 थिंग विच वेंट राईट, किंवा त्या आधीच्या 10 गोष्टी, किंवा एक साधं आय मीन जस्ट गिव्ह यू एन एक्झाम्पल. जस्ट एक वॉटर बॉटल आहे ना, की कुठेतरी प्लास्टिकचं इन्व्हेन्शन झालं, कुठेतरी कंटेनरचं इन्व्हेन्शन झालं, कुणीतरी बॉटल कॅप बनवली, कुणीतरी पाण्याचं डिस्ट्रीब्युशन बनवलं, आणि त्याच्यानंतर मग नाव यू सी बिस्लरीची वॉटर बॉटल, राईट? सो इट इज नॉट दॅट बिस्लरी डिड ऑल ऑफ दॅट, बट देन त्यांनी यांच्या सगळ्या बाकीच्या या ज्या छोट्या इन्व्हेन्शन येत गेली, त्यातली काही इन्व्हेन्शन फेल पण झाली, किंवा काही इन्व्हेन्शन खूपच किरकोळ होती, पण दे ब्रॉट इट ऑल टुगेदर अँड मेड दॅट. आणि त्याच्याही पुढे जाऊन मे बी लाईक बिस्लरी घेऊन अजून लोकांनी अजून काहीतरी बनवलं असेल. सो इट्स ऑल्सो, सो एव्हरी लिटल थिंग इज दॅट पुर्जा, की विच वर्क्स टुगेदर टू. आणि इवन विच इज ट्रू फॉर आयफोन ऑल्सो ना, की ते टच स्क्रीन वगैरे नव्हता का, होता. त्याच्या आधी परत ते सॉलिड स्टेट ड्राईव्ह तोशिबाने कुठेतरी बनवला होता ह्याच्यामध्ये, जपानमध्ये, आणि तो असाच पडला होता, की जो स्टीव्ह जॉबला सापडला. आणि मग सॉलिड स्टेटचं इन्व्हेन्शन काही स्टीव्ह जॉबने केलं नव्हतं, किंवा ते टच स्क्रीनचं इन्व्हेन्शन काही त्याने केलं नव्हतं, किंवा तो एकटाच नव्हता हे जे करतोय ते. सो त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी एका ठिकाणी आल्यानंतर मग देन तो आयफोन बनला, मग अँड्रॉइड बनला वगैरे. तर मला असं वाटतं की फक्त त्या जे सरफेस वरती जे येतं त्या एकाच याला क्रेडिट देणं इट्स बिट अनफेअर टू एव्हरीथिंग दॅट इज बिनीथ. की हा पहिला भाग. नाव कमिंग बॅक टू की भारतामध्ये काय आलं असेल वगैरे, की असं वाटायचं मला पण खूप वेळा. पण मी माझा जॉब सुरू केला आधी सर्वात मायकोमध्ये, बरं का, बॉश ग्रुप नाशिकला. तिथे ते नॉझल्स बनवायचे त्याचे गाड्यांमधले. आम्हाला इंडक्शनच्या पहिल्या दिवशी तिथल्या माणसानं हे सांगितलं होतं, की त्यावेळेस लाईक बॅक इन द डेज 2003-4 ला वगैरे, की टाटा इंडिका सोडली तर म्हटले भारतामधल्या सगळ्या गाड्या आम्ही बनवलेल्या आहेत. फॉरगेट अबाउट अ ब्रँड. भारतातला ब्रँड, बाहेरचा ब्रँड, कुठलाही ब्रँड. सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्याच हे आहेत, पार्ट्स आहेत. आणि ते दॅट वॉज व्हेरी डिफरंट पर्स्पेक्टिव्ह फॉर मी. की मी म्हटलं, हां, मला तर होंडा, हुंदाई आणि हे सगळे माहिती आहेत, किंवा जर्मन कार्स माहिती आहे, काय सगळं. आणि हा माणूस म्हणतो, हे बघ, इथे ही फॅक्टरी माझी आहे, इथे मी हे नॉझल्स बनवतो, आणि सगळ्या टाटा इंडिका सोडलं तर ह्या सगळ्या गाड्या माझ्या आहेत. आणि मग मला वाटलं की हां, म्हणजे मे बी इट्स दॅट कार मॅन्युफॅक्चर, दॅट जर्मन कार मॅन्युफॅक्चर इज नॉट ओन्ली द थिंग. त्याला हा पण आहेच की अरे, की ते या मायको आणि बॉश ग्रुप, ऑफकोर्स बॉश ऑल्सो इज अ जर्मन कंपनी. पण त्यांनी पण हे काहीतरी, सो दॅट होल सर्व्हिसिंग इंडस्ट्री किंवा हे स्पेअर पार्ट इंडस्ट्री वगैरे ही जी आहे, त्याचा पण रोल असा आपण दुय्यम मानण्यात काय अर्थ नाही. की मे बी हे जे अक्युमुलेट करून एका जर्मन कंपनीनं काहीतरी वरती बांधलं इज परहॅप्स द प्रॉडक्ट ऑफ की इंडस्ट्रियल रिव्होल्युशन युरोपमध्ये आधी आलं, किंवा दे कॅपिटलाइज ऑन दॅट वेन आपण कुठेतरी खाली तळागाळात होतो, किंवा तळागाळात पुश केलं
केलेलं होतं. सो म्हणून कदाचित असेल की बऱ्याच इंडस्ट्रियल रेव्होल्युशन वाल्या गोष्टी किंवा सॉफ्टवेअर वाल्या गोष्टी तिकडे आधी होतात आणि देन वी वर ओनली लेफ्ट फॉर द स्पेअर पार्ट्स. पण वी डिड दॅट क्वाईट वेल या, कारण की ते तसं असूनही आपण ते स्पेअर पार्ट्सच्या गोष्टी केवढ्या हे केल्या त्याच्यामध्ये, किंवा ओव्हरऑल आयटी सर्व्हिसेस कंपनी आपल्याकडे सॉफ्टवेअर प्रॉडक्ट जरी नसेल तरी आयटी सर्व्हिसेस कंपनी आपल्याकडे झाली तिकडे. नाही नाही, म्हणजे हे आपण मॅन्युफॅक्चरिंगचं मला पटतं उलट. ते म्हणजे ते सगळंच काय म्हणतात त्याला, स्थळ काळ वेळ सगळंच तसं होतं की आपल्याकडे पण 91 पर्यंत म्हणजे ते लायसन्स राज होतं आणि तुम्हाला लायसन्स लागायचं कंपनी. इवन लहानपणी दूरदर्शनवर एक सिरियल होतं, काय साता समुद्रा पार का काहीतरी, असं काहीतरी एक सिरियल होतं. 13 एपिसोडची सिरियल असेल बघ, मराठी सिरियल होती. आणि तो आय थिंक प्रदीप कबरेगा कोणता ऍक्टर होता. ते मस्त चांगला सिरियल होता. त्याचं थीम काय होती की एका माणसाला कंपनी सुरू करायची असते आणि त्याला काय काय संकट येतात ह्याच्यावरच ते होतं. आणि दॅट वॉज अ व्हेरी कॉमन थिंग की तेव्हा लोक कंपनी सुरू करायचे. म्हणजे इव्हन ह्यांचं पर्सिस्टन्स म्हणत नाही का, आनंद देशपांडे, ते पण तेच सांगतात ना की फोन यायला असताना कितीतरी वेळ लागला आणि कितीतरी हे झालं. तर दॅट वॉज डेफिनेटली अ बॅरियर की सुरुवातीला तुमचा इन्फ्रा, म्हणजे स्पेशली मॅन्युफॅक्चरिंगच्या साईडला काही पण असेल, हे लायसन्स घ्या, हे करा. पण 91 नंतर किंवा इव्हन आता मी 2000 नंतर म्हणतोय मी, म्हणजे Y2K ह्याच्या नंतर जेव्हा झालं, आता एंट्री बॅरियर कमी आहे सॉफ्टवेअर मधला, बरं का. सॉफ्टवेअर मध्ये तुला जर काही प्रॉडक्ट बिल्ड करायचं ना, एंट्री बॅरियर खूपच खूपच म्हणजे नाहीच आहे ऑलमोस्ट. पण तुम्हाला आयडिया पाहिजे. पण मला वाटतं तिथं कमी पडतोय आता. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंगचं ठीक आहे, तुम्हाला घरी पैसा लागतो. आपल्याकडे मॅक्सिमम म्हणजे मध्यम वर्ग असतो, जे म्हणजे शिकून नवीन ह्याच्यामध्ये जातात, असं करतात, सगळं मानलं. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटतो मला की तो आयडियाचा आणि मे बी तो मेंटॅलिटीचा, की आपण असं करू शकतो किंवा असं आपण काहीतरी बदलू शकतो, हे असं आपल्याला समहाऊ मे बी वाटत नाही आपल्या ह्याच्यात. आहे, खूप कमी लोक असतील म्हणजे आहेत, करतात, पण ओव्हरऑल. आय विल गिव्ह यू टू पार्ट आन्सर्स. वन इज, जेव्हा आपण सुरू केलं, आपण म्हणजे जेव्हा इंडस्ट्री किंवा या सगळ्या गोष्टी जेव्हा पिकअप व्हायला लागला, एज्युकेशनचं पर्सेंटेज वाढलं किंवा, तेव्हा ऑलरेडी सर्व्हिसेसची वेव्ह होती, राईट. कारण की त्याच्यामध्ये बाकीच्या रेस्ट ऑफ द वर्ल्ड वॉज ऑलरेडी अहेड ऑफ यू, सो दे वर डुईंग दॅट. तर यू विल डू व्हॉट वर्क्स ना. सो तिथून तुम्ही बेस एस्टॅब्लिश करणार. त्यामुळे आय थिंक विच इज व्हॉट हॅपन. त्यामुळे आपण आयटी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये स्पेअर पार्ट्स किंवा आयटी मध्ये आयटी सर्व्हिसेस वगैरे, आणि आपल्याकडे काही प्रॉडक्ट नाही त्याचा यातला भाग नाही. विल इफ वी फाइंड आउट वी कॅन कम टू दॅट ऑल्सो. पण हा पहिला भाग की इट वॉज नॅचरल की आपण त्याच्यामध्ये आलो. पण दुसरा भाग, मी आता काल परवा ना माझ्या एका मित्राने मला ती भारत पेची केस स्टडी सांगितली. तर ती मी बघत होतो आणि वॉज क्वाईट फेनॉमिनल. आणि ऍक्च्युली दीज आर सम स्मॉल विन्स विच वी डोंट रिअलाइज ऑर रेकग्नाइज. तो काय म्हणतो की इनफॅक्ट आता बघ ना, आम्ही आता मगाशी सागर आणि मी रेव्होल्यूट बद्दल बोलत होतो. आणि तुला मी रेव्होल्यूटचे जर तुला मी फीचर सांगितले तर तू म्हणशील की हे तर माझ्याकडे 5 वर्षापूर्वी होतं. बट देन यू डिडंट रिअलाइज दॅट. आणि इथे आम्ही रेव्होल्यूट सेलिब्रेट करायला लागलो एवढं की अरे बॉस, यांनी काहीतरी ग्राउंड ब्रेकिंग केलंय. तुम्ही ट्रान्झॅक्शन केल्यानंतर तुम्हाला लगेच अलर्ट येतो की तुम्ही इतके पैसे स्पेंड केले. मला वाटतं हे 10 वर्ष पूर्वी ICICI ह्याच्यामध्ये व्हायचं. तुम्ही रेस्टॉरंटमध्ये हे करायचं, कार्डमध्ये. इनफॅक्ट रेस्टॉरंटमध्ये तुम्ही पेमेंट करायचं आणि 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 10 सेकंदात जर SMS आला नाही तर बोथ पार्टीज वुड हॅपीली अज्युम की ट्रान्झॅक्शन हॅज नॉट गॉन थ्रू. हे आत्ता इथे रेव्होल्यूट आणते आणि इव्हन दे डोंट हॅव अ का कम्फर्ट. बरं, पण हे तिकडे नव्हतं का? सॉरी, म्हणजे हे हे आत्ता ऑलरेडी आलंय. आहेच ना. हे आत्ता आलंय इथे राईट नाव. सो का? पॉइंट बिईंग, यू टुक इट फॉर ग्रांटेड. कारण HDFC ICICI लोकांनी तुम्हाला आधीच हे दिलं होतं त्याच्यामध्ये, हा हा. ठीक आहे. आणि एस एम एस ट्रान्झॅक्शन यायचं याच्यामध्ये. आणि सो ओव्हरऑल पेमेंट इंडस्ट्री ही जी आहे की आपल्याकडे आपण QR कोड वापरून आपल्याकडे सगळे सगळे भाजीवाले आणि किराणा मालवाले तुमचं हे करतात, ते पेमेंट करतात. त्याच्यामध्ये क्लिअरिंगला वेळ लागायचा की प्रत्येकाचा तो गेटवे वेगळा असायचा. परत तुमचे मास्टर कार्ड आणि व्हिसावाले किंवा मध्ये मध्ये त्याला ट्रान्झॅक्शन चार्ज जायचा. आणि मग हे भारत पे वाले आले, त्यांनी UPI वापरला ना. तो UPI वाला आपला जो गेटवे आहे तो पण असं काही हे नाही, इथलं एक गव्हर्नमेंटने तो करून ठेवला होता. तुम्ही वापरायचा होता फक्त तो. तर या लोकांनी तो वापरला की ज्याच्यामध्ये त्यांनी मिडलमॅन पूर्णपणेच काढला की तुम्ही पैसे दिले की ते डायरेक्ट बँक टू बँक जातात. म्हणजे ट्रान्झॅक्शन फी नावाची भानगडच नाहीये. ही गोष्ट इतकी रिव्होल्युशनरी आहे की आय मीन इफ यू जस्ट डू सी द ट्रान्झॅक्शन आउटसाइड, यू विल रिअलाइज की अरे हे इथे हे गृहीत धरलंय की पैसे जाणारच आहेत माझे, 1% किंवा 1 पॉईंट. जेव्हा मी त्यांना सांगतो की नाही असं नसतं, आमच्याकडे भारतामध्ये छोटा छोटा माणूस पण असे हे QR कोड वापरून करू शकतो. पण भारत पेची केस स्टडी जेव्हा मी बघत होतो त्यामध्ये दे डोंट स्टॉप ॲट दिस स्टेज. कारण असे करणारे तर गुगल पे पण आहे किंवा तुमचं पेटीएम वगैरे पण आहे. तर भारत पेवाल्यांनी काय केलं की ते म्हटले की आम्ही
माझं माझं हे ऍप वापरून लोक आता सगळे पेमेंट करतील. भाजीवाले, फळवाले, किराणा मालवाले आणि न्यूजपेपरवाले सगळे येणार ते QR कोड वापरून. त्याच्याही पलीकडे आता आता माझ्याकडे या सगळ्यांचा ट्रान्झॅक्शनचा डेटा आहे. मला माहिती आहे, समजा समजा आता मी समजा फळ विक्रेता आहे, तर मला माहिती आहे की या माणसाला एका दिवसामध्ये याचं इतकं इन्कम आहे, एका महिन्यामध्ये याचं इतकं इन्कम आहे, विदाउट एनी डॉक्युमेंट, विदाउट एनी कोलॅटरल. पण माझ्याकडे हा डेटा आहे. तर त्यांनी स्वतःचा मशीन लर्निंग प्लॅटफॉर्म बनवला, जेणेकरून त्यांनी या सगळ्यांना अनालाइज करेन. त्यांनी या सगळ्यांना मायक्रो लोन्स द्यायला सुरू केली, 5,000, 10,000, 15,000ची. आता या लोकांना बँका लोन द्यायच्या नाहीत, कारण यांच्याकडे कोलॅटरल असायचं नाही, कागदपत्र असायचे नाहीत. त्यामुळे ते ऑलवेज स्ट्रगल, स्मॉल स्केल बिझनेस ऑलवेज स्ट्रगल देअर, की आणि भारत पेने काय केलं, ते म्हणजे मी अनसिक्युअर्ड लोन देतो, मला काही डॉक्युमेंट नको. रिलाइंग ऑन द टेक्नॉलॉजी, की माझ्याकडचा जो प्लॅटफॉर्म आहे तो मला सांगतोय की या माणसाचं महिन्याला इन्कम 15 लाख आहे, कारण त्याचे ट्रान्झॅक्शन माझ्याकडनं जातात ना. दो आय एम नॉट चार्जिंग एनी कमिशन ऑन दॅट. आय हॅव द इंटेल, आणि तो हा माणूस मला मला रिपे करू शकेल. आणि त्यांनी इतके लोन्स द्यायला सुरू केले इकडे तिकडे, आणि दे हॅव द बेस्ट रिपेमेंट रेशो ऑफ द इंडस्ट्री, वन ऑफ द बेस्ट इन इंडिया. आउट ऑफ नोवेअर, सो दॅट QR कोड पेमेंट आपल्याला दिसतं, विच इज लाईक नाव डेमोक्रेटाइज्ड काइंड ऑफ टेक्नॉलॉजी. पण त्याच्यावरती जाऊन त्या बाबाने लोन द्यायला सुरू केले, त्यांनी रिपेमेंट डेमॉन्स्ट्रेट केली. आता एक काहीतरी काल परवा न्यूज आली होती की ते आता परत बँकिंग लायसन्ससाठी पण अप्लाय करतात. इफ दॅट हॅपन्स, इट इज. आता ही केस स्टडी जर मी इथे बघितली, UK मध्ये वगैरे, तर वाईल बाकीच्या गोष्टी जर इथे टेक्निकली स्ट्रॉंग जरी असल्या तरी पेमेंट पार्ट जो आहे, पेमेंट इंडस्ट्रीचा पार्ट किंवा हा टेक्नॉलॉजी एनेबल्ड लेंडिंग प्लॅटफॉर्मचा हा जो पार्ट आहे, तो नाही इथे. तो इथे नाहीच आहे म्हणजे. आणि तिथे जे आता होतंय, पण हे कळत नाही आपल्याला, वी डोंट रिअलाइज दॅट. कारण की तिथे एक प्रॉडक्ट नाही आहे असं की जे बनवलंय, की वी जस्ट नो दॅट की हे असं की यूज दिस व्हॉट्सअप अँड देन मेसेजिंग विल हॅपन. तर अशा बऱ्याच बऱ्याच गोष्टी आहेत अरे, पण त्या आय थिंक बऱ्याच मला असं मला वाटतं की वी डोंट सेलिब्रेट किंवा वी डोंट नो इट ऑल्सो, किंवा वी डोंट हॅव दॅट इन कल्चर. की मग जसं आपण SMS ट्रान्झॅक्शन येणं, हे मी गृहीत धरलं होतं जोपर्यंत आय केम टू दिस कंट्री, आणि इट वॉज नॉट देअर. लाईक, का नाहीये तुमच्याकडे, मला का नाही कळत आहे, मी ट्रान्झॅक्शन केल्यानंतर मला काय येत नाही तो अलर्ट त्याचा वगैरे, की मग 2 दिवसानंतर मला मला हे नाही झालं पाहिजे, तुमचं ट्रान्झॅक्शन झालंच नाही, किंवा किंवा ते 2दा गेलं होतं वगैरे. सो देअर एक पार्ट की वी लॅच्ड ऑन टू दॅट सर्व्हिसेस का वे. आणि दुसरं पार्ट मध्ये ही मायक्रो लेवलवरती खूप सारे गोष्टी होत असतात की जे आपण प्रॉडक्टाइज्ड वे आपण त्यांच्याकडे बघत नाही. तर आता हे मी आय जस्ट केम अक्रॉस भारत पे, दॅट्स वाय आय यूज इट एक्झाम्पल, पण आय एम शुअर असे अजून पण असतील. नाही करेक्ट. आता आता बघ, तू म्हणजे म्हणालास तू आता तुला इंडियात काय चालतं माहिती होतं, सो दॅट वॉज म्हणजे उलटी केस झाली तुझी खरं तर. आता बरेचदा असं होतं की आपण बाहेरच्या देशामध्ये ऑलरेडी काहीतरी असतं आणि इंडियात नसतं, मग वी ट्राय टू बिल्ड इट. पण तो आपल्याला गॅप तर दिसतो ना, आणि वी ट्राय टू फिल दॅट गॅप. तर ते बऱ्यापैकी जो प्रॉब्लेम आयडेंटिफाय करा, हे करा. तर तेच मला ते म्हणजे वाटतं की आता तरी मला म्हणजे असं वाटतं की बरेच लोक आहेत जे प्युअरली स्टार्टअप माइंडनी, किंवा आपण हे करू, प्रॉब्लेम काय आहेत ऍक्टिव्हली सर्च करतात ते, आणि मग ते करतात. आणि आधी एवढं नव्हतं, मे बी आधी तेच थोडस नोकरी एके नोकरी टाईप असं होतं. तू म्हणतो ते पण बरोबर आहे की त्या त्या गोष्टी बाकीच्या पण, दोज थिंग शुड बी इन प्लेस, सो दॅट तुम्ही तो फायनल प्रोडक्ट करता. पण तो जो आय डोंट नो, जो इनोव्हेशन म्हणा किंवा काहीतरी आपण करूया, बदलूया, हा माइंडसेट मला नाही वाटत, म्हणजे दिसत नाही तेवढं आपल्याकडे. किंवा मे बी तो मधल्या फेज मध्ये नव्हता की जेव्हा सगळे एव्हरीबडी वॉज जस्ट लुकिंग फॉर जॉब्स. म्हणजे मे बी तेच झालं, 91 नंतर नवीन जॉब झाले आणि ते सगळे चांगलं हे झालं, तर लोक त्याच्याच मागे जास्त लागले, रादर दॅन स्वतःच काहीतरी बनवणं आणि हे करणं. कारण मग त्यातनं त्या गोष्ट, स्टीव्ह जॉब्स त्याचं पण होतं ना, म्हणजे की तुम्ही तेच त्यांनी स्वतःच काही शोधलं नाही, पण हे सगळ्या गोष्टी त्यांनी वापरून घेतल्या बरोबर सगळ्या. आणि ते तर ऍटलीस्ट तुम्ही ते तरी, तुम्हाला ते असेंब्ली लाईनचं तेवढं तरी विजन पाहिजे, काहीतरी पाहिजे ना, की नाही चला हे आपण याच्यातनं काहीतरी बनवूया. जे आता खूप दिसतंय, म्हणजे आता इकडे इंडियामध्ये ना ह्याचं, आता आयओटीचं आपण म्हणतो, आयओटीचं बघितलं ना नुसतं जनरल, तर ह्याच्यामध्ये खूप आहे माहिती का, ऍग्रिकल्चर मध्ये खूप आयओटीचे स्टार्टअप्स, ऍग्रिकल्चर रिलेटेड. म्हणजे खरंच आपलं शेती म्हणजे एकदम खरं तर सगळ्यात दुर्लक्षित एरिया वाटतो मला. पण हे जे आता आयओटीची वेव आहे ना, ती खूप ह्याला जास्त, म्हणजे सगळ्यात जास्त स्टार्टअप्स याच्यातले आहेत, ऍग्री रिलेटेड आहेत त्याच्यामध्ये. तर आता होतंय, बदलतंय. पण आय डोंट नो, बाकीचं बऱ्याच गोष्टी अजूनही आपण म्हणजे कॉपी पेस्ट वरच पहिलं नाही, मला वाटतं इंटेन्शन की असतं. हे जरी मी मगाशी ते जरी म्हटलं तरी, बाय नो मीन्स आय वॉज नॉट डिफेंडिंग व्हॉट इज नॉट हॅपनिंग.
ते अजून पण बऱ्याच खूप गोष्टी म्हणून अपेक्षित आहेच, कारण की जसाच एक जर भारत असाच जर बघितला देश, एवढाच जर कॉन्टेक्स्ट जरी बघितला तरी पण देशाचा पसारा किंवा लोकसंख्या किंवा सध्याचे सगळे जे प्रश्न सगळे पाहता, तर आय थिंक अजूनही की ते शो त्या त्या देशातले शो त्या त्या लोकांना तिथल्या रिलेव्हंट असे असे लागले पाहिजेत ना, की व्हॉट्सअपमुळे कुणाचं जीवन सुधारलंय, की व्हॉट्सअपमुळे कुणाची काय आयुष्याची हे वाढली आहे, आयुष्याचा स्पॅन वाढलाय, की हेल्थकेअर बरं झालंय, की कुणाचं लाईव्हलीहूड बरं झालंय. इट्स ओन्ली की एकदा माझं लाईव्हलीहूड सॉर्ट आउट झाल्यानंतर हा कनेक्शनचा आणि हा वरचा भाग येतो, की दिस इज आय वुड स्टिल से की WhatsApp, Facebook, Twitter इज लाइक लक्झरी. हां, मग त्याच्यामुळे तुमचं काही नाही भलं रे, होत नाही, नाही. नाही. नाही का? नाही, मला एवढं नाही पटत तसं. उलट WhatsAppने खूप इझी केलं लोकांना. म्हणजे आधी कसं तुम्ही ईमेल हे करा, करा, नंतर काय म्हणतात त्याला, ते अर्थात सगळं मोबाईलमध्ये कन्व्हर्ट झालं म्हणून पण. पण आता इतकं इतकं इझी झालं ना, म्हणजे सगळं इन्फॉर्मेशन पाठवा. हं. ही गरज कुणाची आहे? म्हणजे इट्स जस्ट दॅट सगळ्यांचीच आहे ना. आय डोंट थिंक WhatsAppने येऊन प्रॉब्लेम कुठला सुरुवात सॉल्व्ह नव्हती केला. म्हणजे मे बी दॅट वॉज नॉट हाऊ इट वॉज कन्सिव्ड. पण आता जे आहे दॅट इज काइंड ऑफ इंटिग्रल पार्ट. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी WhatsAppमुळे नवीन तयार झाल्या आहेत, की आता मागे सागर पण म्हणत होता बघ, ते शेतकऱ्यांचा काहीतरी ग्रुप येतो जालन्यामधला, ते वापरतायत. सो लॉट ऑफ पीपल आर युजिंग इट डिफरंटली. म्हणजे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी झाल्यात. इव्हन आता आपण ह्याचंच दीक्षित डाएटचं नाही का, जगन्नाथ दीक्षित, त्यांचे WhatsApp ग्रुप असतात, ज्याच्यावर तुम्ही ते मॉनिटर करतात आणि तुमचे असे बरेचसे काय म्हणतात त्याला, Facebook इज काय म्हणतो आपण सोशल नेटवर्क, पण दिस इज अ प्रायव्हेट नेटवर्क WhatsAppवरचं, राइट? तर त्यामुळे पण बरंच चेंज झालं आणि दॅट इज ऑल्सो दॅट हॅज बिकम इम्पॉर्टंट, की लवकर तुम्हाला इन्फॉर्मेशन आणि सगळंच हे करायला. आता मी माझं एक्झाम्पल सांगतो. आमचं काम चाललंय असंच एक घराच्या ह्याचं. तर तलाठ्याच्या मागे फिरणं, तर त्याला तो काहीतरी म्हणे माझा ऍक्सिडेंट झाला. तो आधीच खूप वेळ लावतो. म्हणजे सरकारी कामं आपल्याला माहितीच आहेत किती वेळ लागतात. तो म्हणे आता माझा ऍक्सिडेंट झाला, मी आता मार्चपर्यंत सुट्टीवर आहे म्हणे. म्हटलं अरे बापरे! तो फोनही उचलत नव्हता, काहीच नाही. शेवटी त्याला WhatsAppवर मेसेज केला. मग तो WhatsAppवर मात्र बोलत होता. मग ते म्हणे, "हां, तुमचं काम झालंय, हे झालंय." आणि मग त्यांनी मला पाठवून पण दिलं. त्याचं 7/12 ते पाठवायचं होतं. ते पण पाठवून दिलं. पण ते काम झालं माझं. पण असं म्हणजे जे फोटो पाठवणं, बाकी हे करणं खूप खूप म्हणजे हे झालंय. WhatsAppचं जास्तच उपयोगाला आलंय उलट. मी काय म्हणेन माहिती का, की सो टेक एन एक्झाम्पल की डायलिसिस त्यामध्ये तर मी मी इथे एका एका कंपनीबरोबर काम करतो, की त्यांनी पोर्टेबल डायलिसिस मशीन बनवलं. तर त्यांचं म्हणणं काय आहे, की डायलिसिस जेव्हा करतात लोकांना, जेव्हा करायची गरज लागते, तेव्हा ते त्यांचं लाईव्हलीहूड पूर्णपणे त्यांचं जातं. कारण की ते एकदा डायलिसिस करायला त्यांना ज्याकडे तुमची ॲक्चुअली किडनी फंक्शन करायचं थांबतं ना, तर तुम्ही तिकडे डायलिसिस करायला जाता आणि एक्सटर्नल मशीनने तुमचं ते किडनीचं फंक्शन होतं. तर जरी तुम्ही स्वतःच्या पायावरती तिकडे चालत गेला असाल, तुम्हाला तिकडून ते सगळं जर सपोज की ते सगळं आठवडाभरात तुमचं किडनीने फंक्शन नाही केलं, तर सगळं ते ड्रेन करता तुम्ही ते हॉस्पिटलमध्ये जाऊन 5-6 तासामध्ये. तुम्हाला स्वतःच्या पायावरती घरी चालत येता येत नाही. तुम्हाला कोणीतरी घरी आणायला लागतं. मग तुम्हाला ते रिकव्हर व्हायला अजून एक 2-3 दिवस जातात. आणि परत ते परत किडनी इज नॉट फंक्शनिंग इन दोज 2-3 डेज. सो अगेन लाइक इन 4th or 5th डे यू हॅव टू अगेन गो बॅक. या सायकलमध्ये तो माणूस अडकला जातो त्याच्यामध्ये. आणि दॅट्स इट. सो इफ यू हॅव टू सर्व्हाइव्ह, यू हॅव टू काइंड ऑफ डू दॅट. तर मग तुमचं लाईव्हलीहूड कन्सिडरेबली, सिग्निफिकंटली तुमचं त्याच्यातून निघून जातं. तर या लोकांनी हे लोक काय म्हटले, मला पोर्टेबल डायलिसिस मशीन बनवायचे, की जे तुमच्या घरामध्ये असेल आणि पण ते घरामध्ये पण असं ते इट शुड नॉट ऑक्युपाय हाल्फ ऑफ द रूम. शुड बी ॲट अ कॉर्नर, की तुम्हाला जेव्हा हवं तेव्हा तुम्हाला ते तुमचं स्वतःचं डायलिसिस करता आलं पाहिजे. इन्स्टेड ऑफ गोइंग टू द क्लिनिक अँड ऑल. आता हे धिस विल ब्रिंग बॅक द सो मच ऑफ लाईव्हलीहूड ना, कारण तुम्हाला समजा रात्री 12 वाजता करायचं असेल किंवा तुम्ही टॉयलेटला कधी पण जाऊ शकता की नाही. ते फ्रीडम त्या डायलिसिसवाल्या माणसाला असत नाही. कारण त्याच्या घरी मशीन असत नाही ते. आणि डायलिसिस इज ॲक्चुअली इट इज अ ग्रोइंग कन्सर्निंग डिसीज ऑल्सो. तर हे वालं हे हे ज्यांनी बनवलं त्याच्यामध्ये एक 10-12 त्याच्यामध्ये छोटे-छोटे त्याचे पार्ट्स जे आहेत, की जे त्यांनी आणून हे सगळं जे बनवलंय. आय फील की दॅट इन्व्हेन्शन इज व्हेरी रिलेव्हंट, कारण की या देशामध्ये समजा डायलिसिसच्या केसेस वाढत असतील, तर या इन्व्हेन्शनमुळे त्या लोकांचं लाईव्हलीहूड परत येणार आहे. किंवा तो आय-ओ-टीमुळे ॲग्रीकल्चर म्हटलास, की समजा भारत देशाचा समजा एक 60-70% जनता ॲग्रीकल्चरमध्येच आहे. तर नाऊ यू डू आय-ओ-टी बेस्ड स्टार्टअप. आय व्हॅल्यू दॅट वे मोर दॅन WhatsApp. कारण की WhatsAppमुळे असं काही नाही झालं रे, आणि WhatsApp वॉज नॉट सॉल्व्हिंग एनीबडीज प्रॉब्लेम. देअर वॉज टेक्नॉलॉजी ऑलरेडी देअर. iPhone डिड नॉट सॉल्व्ह एनीबडीज प्रॉब्लेम.
हे ऑलरेडी तर होताच गोष्टी, म्हणजे लाईक आपण पॉवर पॉईंट शिकतो आपण, त्यानंतर आपण ते स्लाइड ट्रान्झिशन सगळ्या ह्याच्यात मध्ये वापरतो, की जेवढे आहेत तेवढे हे. आणि त्याच्यामधला एखादा कोणता असतो हिरो की जो काहीतरी छान ते अॅनिमेशन अँड ट्रान्झिशन वगैरे एकत्र लावतो, आणि देन यू विल की हा हे चांगलं आहे, आणि देन दॅट बिकम्स अ स्टँडर्ड टेम्पलेट फॉर एव्हरीबडी. पण तिथे मध्ये वी आर नॉट सॉल्विंग एनीबडीज प्रॉब्लेम, वी आर जस्ट युझिंग द टेक्नॉलॉजी फॉर द हेक ऑफ युझिंग इट. आणि त्याच्यामधून काहीतरी काहीतरी चांगलं त्यातून निघतं. मला असं जेन्युइनली वाटतं की फेसबुक आणि हे ट्विटर आणि हे व्हॉट्सअप वगैरे, इट वॉज जस्ट लाईक टेक्नॉलॉजी वॉज देअर, पीपल वर एनिवे प्लेइंग विथ इट, समबडी गॉट लकी, आणि दे क्रिएटेड समथिंग विच अपील टू मासेस. आणि मग देन दे पंप्ड मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ डॉलर इन मार्केटिंग अँड ब्ला ब्ला ब्ला, आणि सो दे रिच्ड वेअर दे आर. ते इन्व्हेन्शन, आय एम नॉट अंडरमाइनिंग दॅट इन्व्हेन्शन, पण मला असं वाटतं की त्या त्या देशाचं जे म्हणजे असे जे आहेत इन्व्हेन्शन किंवा जे की ते लोकल प्रॉब्लेम हाताळतात. जसं आता हे पाणी फाउंडेशनने एक हे केली, की लोकांना जाऊन ते शिकवतात की कसं हे करा तुम्ही, पाण्याचा निचरा कसा झाला पाहिजे, पाणी कसं कसं साठवायचं. देयर इज नो प्रॉडक्ट पर से. पण ती ही जी काही पीपल मुव्हमेंट त्यांनी ही जी काही सुरू केली, की ज्याच्यामधून इतक्या हजार हजार गावामध्ये काहीतरी होतंय, हे खूप इंडिया स्पेसिफिक आहे, आणि हे मे बी बाहेरच्या देशांना रिलेट नाही करता येणार. पण दॅट्स हाऊ इट शुड बी. तुमच्या तिथल्या लोकांचा हा प्रॉब्लेम होता, आणि ते इन्व्हेंटेड सप्लाय चेन मेकॅनिझम देअर, की हा टीचर हे त्याचं हे त्याचं तंत्र, हे आपण या या गावांना असं डिस्ट्रीब्यूट करणार, ही गावं अशी वापरणार, दे कम बॅक अँड डेमॉन्स्ट्रेट दॅट, विल कन्वर्ट दॅट इन टू कॉम्पिटिशन, दॅट विल एनकरेज पीपल, आणि आणि अँड देन विल प्रमोट इट टू अन एक्सटेंड, की सो मेनी काय म्हणायचं सिटिझन्स आपापल्या गावाला परत जाऊन पण ह्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करतील. तर ही जी काय त्यांनी एक एक फुल सर्कल बनवलं, तेही मला वाटतं की इट्स व्हेरी इंटरेस्टिंग इनोव्हेशन. अशा अशा लोक काय म्हणायचं त्याला, पीपल मुव्हमेंट अशा फारशा नाही जाणवत दिसत. आणि मला वाटतं की भारतासारख्या देशामध्ये किंवा मला असं वाटतं आफ्रिकन कंट्रीमध्ये पण हे होऊ शकतं, की जिथे पॉप्युलेशन खूप डेन्स आहे, आणि बेसिक किंवा एक सोशल सिक्युरिटीचे जे वांदे आहेत, किंवा बेसिक्स अजूनही खूप सॉर्ट आउट नाही आहेत. त्या लोकांना तुम्ही WhatsApp, Twitter आणि हे Facebook देणं म्हणजे इज व्हेरी क्रुएल. रादर वी शुड हेल्प देम सॉल्व्ह देअर बेसिक प्रॉब्लेम, इलेक्ट्रिसिटी, वॉटर. आणि हे या अशा या मोमेंटमधून होतात. त्यामुळे लुकिंग ॲट US किंवा वेस्ट आणि फीलिंग की मे बी असं इन्व्हेन्शन आपल्याकडे का होत नाहीये? मे बी आम्हाला त्याची गरजच नाहीये. सो वी विल यूज देम ना, दॅट्स ओके. वी डोंट हॅव टू मेक युअर ओन WhatsApp. विल यूज दॅट WhatsApp, दॅट्स ओके. आवर प्रॉब्लेम्स आर डिफरंट. नाही म्हणून नाही मला मला ओके, मला कळलं. म्हणजे तू असं दोन टाईपचे प्रॉब्लेम्स म्हणतोस, की एक की जे आपल्याला डायरेक्ट इम्पॅक्ट करतात, म्हणजे आता सपोज मेडिकल, जसं डायलिसिसचं म्हणाला किंवा बाकीचे. पण मला असं वाटतं की हे सगळे प्रॉब्लेम्सच आहेत. म्हणजे आय सी दॅट इन अ सिंगल रेंज, मे बी रेंज अगेन, की काही प्रॉब्लेम्स मे बी खूप महत्वाचे आहेत तसे, आणि काही कमी महत्वाचे, पण इट्स प्रॉब्लेम, अँड देयर विल पीपल हु आर पॅशनेट अबाउट दोज प्रॉब्लेम अँड दे वॉन्ट टू सॉल्व्ह दोज प्रॉब्लेम. दॅट इज हाऊ इट 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 हॅपन्स, राईट? म्हणजे असं नाही की आता तुला आणि मला खूप असं कळकळीने वाटतंय की काहीतरी चांगलं व्हावं, काहीतरी चांगलं करावं, पण आपण जाऊन काय आता मेडिकल मधला काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही. आपण ज्या क्षेत्रात आहोत, आपल्याला जे प्रॉब्लेम दिसतात, आपल्याला जे महत्वाचे वाटतात, ते आपण सॉल्व्ह करतो. आणि मग यातनं काय होतं, एक सेट ऑफ टूल्स तयार होतात, आणि मग ते टूल्स पुढे दे विल हॅव देअर लाईफ ऑफ देअर ओन. म्हणजे असं होतं की पुढे, म्हणजे व्हॉट्सअप जसं आपण म्हणतो की ठीक आहे, व्हॉट्सअपचा पर्पज काय, की तुम्ही, बहुतेक त्याची स्टोरी पण आली होती, मला नीट आठवत नाही, पण तो एका कंपनीमध्ये काम करायचा, आणि त्यांना मोबाईलचं काहीतरी हे नव्हतं, आणि असं काहीतरी काहीतरी होती स्टोरी. म्हणजे ही हॅड दॅट प्रॉब्लेम, आणि ही वॉन्टेड टू सॉल्व्ह दॅट, की आपण इंटरनेटवरनं कसं हे पाठवू शकू, असं काहीतरी होतं वाटतं त्याचं. पण त्याच्यामुळे मग आता बाकी बरेच ठिकाणी झाले तरी, म्हणजे आता उपयोग व्हॉट्सअपचा त्यांनी रिलीज केलं, ते मे बी गप्पा मारण्यासाठी लोकांना ह्याच्यामध्ये. पण आता बरेच, आता जसं हे म्हणतात की मेडिकल रिपोर्ट्स, आजकाल बरेचसे डॉक्टर, म्हणजे त्यांना व्हॉट्सअपवर पाठवलं की ते फोनवर बोलून पण त्यांच्याशी हे होतं, वेळ वाचतोय त्याच्यामध्ये खूप सारे असे बरेच. आता त्यात म्हटलं ना की लोकांनी छोटे छोटे ग्रुप्स केले, जसं सागर सांगत होता. इट्स अप टू युअर इमॅजिनेशन हाऊ यू वॉन्ट टू. लोक तर व्हॉट्सअपवर बँक अकाउंट उघडतात. बँकेचे व्हॉट्सअप बॉट्स असतात. तो यू कॅन लॉग इन टू व्हॉट्सअप अँड सेंड दॅट, आणि 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 कॅन ओपन द बँक अकाउंट. हो, आता आता सगळे सगळे बिझनेसेस पण व्हॉट्सअपवर आले, त्याच्यातनं तुम्ही सगळं बाकीचं पेमेंट हे पण हे होतच आहे म्हणा. तर ते तसं त्याच्यामध्ये होत जातं. त्यामुळे मला वाटतं की इट्स ऑल, दीज आर ऑल प्रॉब्लेम्स. आणि तुम्ही कुठले, प्रत्येकाला समबडी केअर अबाउट सम, म्हणजे यू शुड केअर अबाउट समथिंग, राईट? आणि ते तुम्ही सॉल्व्ह करता. मग बरेचदा आता खूप, बाबा चला मी काहीतरी काय म्हणतात त्याला, एखाद्याला मी काहीतरी हार्ट सर्जरी केली पाहिजे, कारण खूप लोक हार्ट अटॅकनी किंवा ह्याच्यानी जात आहेत, असं मला वाटू शकतं. किंवा मला वाटतं अरे मी माझी सायकल नीट करायचं, एक रिपेअरचं दुकान करावं. सो दीज आर ऑल बोथ प्रॉब्लेम. तुम्ही हार्ट रिपेअर करताय किंवा सायकल रिपेअर करताय,
तुम्हाला कुठला प्रॉब्लेम जवळचा वाटतो किंवा तुम्हाला सॉल्व्ह करता येतो, ते पण महत्वाचं आहे. त्याच्यावरनं मला वाटतं ते ठरतं. पण इट्स ऑल म्हणजे सगळे प्रॉब्लेम्सच आणि तुम्ही जसं बघता आणि जे सॉल्व्ह करता त्याच्यानुसारच ते गेलं पाहिजे. नॉट की हे नको ते नको. मे बी आता तो म्हणतो आफ्रिकेमध्ये किंवा इकडं बरेचदा व्हॉट्सअप दिलं तर त्याच्याने पण फायदा होईल. दे विल हॅव देअर ओन काय म्हणतात ग्रुप्स असतील, इन्फॉर्मेशन कम्युनिकेट करू शकतील. दे कॅन कोऑर्डिनेट लॉट ऑफ थिंग्स आणि खूप होतं. अरे आता पुण्यामध्ये आणि इव्हन कोल्हापूरमध्ये पण मध्ये पूर आला होता. खूप पाणी झालं होतं. पुण्यातही झालं होतं बऱ्याच सोसायटीमध्ये ते. तेव्हा खूप लोकांनी म्हणजे व्हॉट्सअप थ्रू दे रिच्ड आउट टू पीपल आणि त्यातनं त्यांना मदत मिळाली आणि लिटरली 1-1, दीड-दीड तासामध्ये त्यांचं सगळं हे झालं. तर असे आहेत म्हणजे असं आपण हे नाही नाही, करू मला शकत. असं नाही म्हणायचं असं की वाटतं मला. WhatsApp हे खूप किरकोळ हे असं नाही म्हणायचं मला. इट इज समथिंग, इट इज अँड नाऊ सी टेक्नॉलॉजी आहे आणि नंतर टेक्नॉलॉजी वापर करणारे लोक आहेत, की दे यूज इट फॉर दे यूज व्हॉट इज अवेलेबल टू अ राईट व्हॉटएव्हर ते ह्याच्यामध्ये, की मग ते बँकांनी वापरलं, मग ते असे हे मदतग्रस्त जे होते, मदत करणारे लोक होते त्यांनी वापरलं. सो दॅट इज देअर. मी त्याला काय आय डिडंट वॉन्ट टू डीमीन दॅट. पण मला फक्त असं म्हणायचं होतं की या गोष्टी आहेत ना, सो सो इनफॅक्ट या वापरूच आपण त्याच्यामध्ये. ते काय WhatsApp आलं तर ते वापरू, ते काय वापरायचं नाही असं नाही, बिकॉज यू वॉन्ट टू मेक सम ट्रान्झॅक्शन इझियर. दॅट्स ऑल व्हॉट इट इज. हं, की हं. जे मागच्या वर्षी होतं त्यापेक्षा या वर्षी थोडंसं बरं करू. दॅट्स द इंटेंट. पण मला फक्त म्हणायचं असं होतं की वी जस्ट काइंड ऑफ, आपण बघ ना, वेन यू आर बॅक इन द कॉलेज, तुम्ही जेव्हा फायनल इयर प्रोजेक्ट वगैरे करायचा, त्याच्यामध्ये आमच्याकडे क्लिअरली 2 ग्रुप होते. काही ग्रुप असे हं, उगीच पेटलेले असायचे, की मला आता काहीतरी मी असा आउट ऑफ द वर्ल्ड प्रॉब्लेम घेऊनच सॉल्व्ह करणार आहे. आणि दे वुड हं, जस्ट गो ऑन अ लुकआउट, की आता मी कुठला प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. आणि काही ग्रुप असे हं. होते, की आय नो मला सी येते, C++ येते कदाचित, किंवा मला हे येते. ह्याचं मी काय करू? आय डोंट केअर व्हॉट प्रॉब्लेम इट सॉल्व्हज ऑर नॉट. पण आता पण त्यांचा एंट्री पॉइंट हा असायचा, की एक ग्रुप हे करणार होता, एक ग्रुप, आणि आणि आमच्या तरी ह्याच्यामध्ये कॉलेजमध्ये क्लिअरली असे ग्रुप होते. एक ग्रुप असा होता, एक ग्रुप असा होता. आणि पण ऑफकोर्स त्याचे तेवढंच, दॅट इटसेल्फ इज नॉट द ओन्ली थिंग. त्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट करता, तो एक्झिक्यूट करता, कंप्लीट करता, तो प्रेझेंट करता, आणि त्याच्यामध्ये काही इथून उभरदिस येतील, काही इथून येतील. बोथ हॅव देअर ओन सक्सेस स्टोरीज. सो आय एम नॉट कम्पेअरिंग धिस वर्सेस धिस. फक्त मला म्हणायचं की दोन ग्रुप वेगळे आहेत. मला या ग्रुपबद्दल जास्ती वाटतं, की जे काहीतरी प्रश्न काहीतरी शोधतात, की त्या भागातले, त्या कम्युनिटीचे, त्या देशातले, त्या राज्यातले, त्या ह्याच्यातले जे आणि ते काहीतरी मग अवेलेबल गोष्टी करून सोडवायचा प्रयत्न. त्याच्यामध्ये असं नाहीच म्हणायचं मला, की इकडची लोकं जी आहेत, की दे आर जस्ट युजिंग समथिंग व्हिच इज अवेलेबल टू देम. तर मोस्टली मला वाटतं, की Facebook, WhatsApp हे इकडच्या लोकांच्या ह्याच्यामध्ये, इकडच्या की म्हणजे दे हॅड टेक्नॉलॉजी. त्यांनी फक्त ती बेटर केली, व्हिच इज गुड. आय एम नॉट सेइंग दॅट की हे फारच ईझी वॉक इन अ पार्क होतं, असं पण नाही म्हणायचंय मला. नाही, नाही. पण कनेक्टिंग बॅक टू द कॉलेज डेज, मला असं वाटतं की धिस ग्रुप हा प्रत्येक देशामध्ये, प्रत्येक ह्याच्यामध्ये, टू काइंड ऑफ बेटरमेंट ऑफ सोसायटी अँड मेकिंग समथिंग रिलेव्हंट टू दॅट सोसायटी. नाही, उलट तू म्हणजे तू जो म्हणतोस ना, की जे मला प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करायचा आहे, मला ते डेफिनेटली ते म्हणजे जास्त काय म्हणतात त्याला महत्त्वाचे असं म्हणू शकतो आपण फॉर टेम्पररी. पण दुसरा जो ग्रुप आहे, की मला सी येतं आणि मी त्यातलं काहीतरी करेल, हाच मला जास्त डॉमिनंट वाटतो. आणि उलट त्यामुळे थोडासा पेस मे बी स्लो होतो किंवा असं वेगवेगळ्या डिरेक्शनमध्ये जातो. पण आपल्याकडे पण नॉर्मली तोच ग्रुप आहे, की मला म्हणजे नॅचरली दॅट इज द टेंडन्सी राइट, की मला शेवटी अल्टिमेटली इट बॉइल्स डाउन टू की तुम्हाला कशाबद्दल व्हॉट और यू यू केअर फील फॉर राइट. सेफर देअर ना, असंही वाटत असेल, की यू फील मोर सेफ देअर, कारण यू यू केअर फॉर दोज थिंग राईट. म्हणजे कुणाला कशाबद्दल आता आपल्याच याच्यामध्ये जे बोललो आता विनायक रानडे त्यांना आता पुस्तकात लोकांपर्यंत पोहोचावी हाच त्यांचा खूपच एकदम एकदम पॅशन त्यांचे त्याच्या ह्याच्याबद्दलच आहे. असं लोकांचं काहीतरी असतं आणि ते प्रत्येकाचं वेगळं असू शकतं. मला म्हणजे आजकाल तेच वाटतं. काही पण असतं. मग कुणाला नुसतं चित्र काढण्यात असतं. आता मला सचिन तेंडुलकरचं एक वाटतं. सचिन तेंडुलकर जर आपण हे म्हटलं, तर आपण असं म्हणू शकतो, की एक मुलगा खेळतो, दिवसातले खूप तास खेळतो आणि त्याच्याने काय काय फायदा होतो खरं समाजाचा? असं आपण एक म्हणू शकतो राइट? म्हणजे एका ह्याच्यावर, की एखादा मुलगा नुसता खेळणार आहे, तर आता अगदी सचिन तेंडुलकर 3-4 वर्षाचा असताना कोणी म्हटलं, तो म्हणाला, की "नाही मला फक्त खेळायचंय." मग लोकांनी म्हटलं, "तर काय उपयोग आहे त्याचा?" ठीक असं काहीतरी कर, लोकांना फायदा होईल, हे होईल असं म्हणू शकलो असतो आपण राइट? पण तो जेव्हा तेच काम त्याने जे चांगलं केलं बिकॉज ही केअर्ड म्हणजे त्याला ते वाटत होतं क्रिकेटमध्ये इंटरेस्ट होता, तो चांगला खेळला, सगळं चांगलं केलं. तर आज बघा, आज सचिन तेंडुलकर कोण आहे? म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही, की सचिन तेंडुलकरचं काही कॉन्ट्रिब्युशन नाहीये. म्हणजे तो जेव्हा सेंच्युरी करायचा किंवा तो म्हणजे आउट व्हायचा, पूर्ण देशाचा मूड
अप अँड डाऊन व्हायचं त्याच्यासोबत. आज किती लोकांचा तेंडुलकर म्हणजे इन्स्पिरेशन आहे. तर मग मग हे म्हणजे त्यात कशातनं आलंय? मग आपण हे फक्त अरे सचिन तेंडुलकर फक्त क्रिकेट खेळला, स्वतःसाठी खेळला, पैसे कमवले असं म्हटलं तर वी आर म्हणजे आपण त्याचं बाकीचं कॉन्ट्रिब्युशन इग्नोर करतोय. असं झालं. पण हा तर भाग वेगळाच नाही का रे. सो इनफॅक्ट हा दुसरा भाग आहे की ज्याच्यामध्ये बिईंग एन इन्स्पिरेशन. सो याच्यामध्ये हे सो नाही, नाही म्हणजे तुम्ही म्हणण्याचं हे होतं की तुम्हाला जे वाटतं ना, ते तुम्ही जर केलं म्हणजे तेच अगेन दीज आर ऑल डिफरंट प्रॉब्लेम. पण तुम्ही जर चांगलं केलं, तर त्यातनं पुढे होतं चांगलं काहीतरी असं. सो म्हणजे तुम्ही नेहमीच जाऊन यू शुडंट गो फॉर बिग प्रॉब्लेम्स. म्हणजे तेंडुलकर म्हणाला, "नाही, मी काहीतरी एक मोठा हार्ट सर्जनच झाला पाहिजे किंवा काहीतरी रॉकेट सायंटिस्ट झालं पाहिजे." असं असं म्हणून चालत नाही. यू जस्ट डू युअर थिंग. म्हणजे त्या दुसरा ग्रुप तो म्हणत असणार की मला हे तर मी हे करतो. त्यातनं पण अशा चांगल्या गोष्टी घडतात. असं असं आय म्हणतो मी. थिंक तो मे बी मला असं वाटतं की तो त्याच्या त्या ह्याच्याकडे येतोस. यू आर कमिंग टू दॅट कॉमन डिनॉमिनेटर, की तुम्ही या ग्रुपमध्ये असा किंवा त्या ग्रुपमध्ये असा. प्रॉब्लेम सॉल्व्ह करणाऱ्या ग्रुपमध्ये असा किंवा असलेला आता इन्ग्रेडियंट्स मी काय बनवू, काहीतरी बनवूच आहे. चला आता बसलो तर काहीतरी करूया या ग्रुपमध्ये. व्हॉट यू आर सेइंग इज की कुठल्याही ग्रुपमध्ये असा जे जे करताय ते जर तुम्ही तुम्ही पॅशनने केला तर यू विल बिकम एन इन्स्पिरेशन. यू नो सचिन तेंडुलकर फॉर द डेडिकेशन दॅट ही हॅड फॉर द स्पोर्ट दॅट ही चूज. बरोबर. तुम्ही त्याला ऍडमायर करता फॉर फॉर हिज कमिटमेंट. तुम्ही त्याला ऍडमायर करता फॉर हिज परफॉर्मन्स. तुम्ही त्याच्यामुळे सो इट्स इट्स दॅट पार्ट दॅट यू ऍडमायर, राईट. की समजा तुम्ही आता हे रतन टाटा वगैरे त्यांच्या सगळ्या ज्या येतात गोष्टी येतात किंवा याच्यामध्ये यू सो so it is you are admiring that commitment or dedication. तर ते विच इज अ डिफरंट थिंग विच यू कॅन हॅव इन दिस ग्रुप और दिस ग्रुप. कुठलीही गोष्ट तुम्ही करताय. पण असे मला सांगणार आहे, मला असंही वाटतं बऱ्याच वेळा की अशी किती लोक असतात की ज्यांना आपले पॅशन माहित असते किंवा मला तर माहिती नाही माझी पॅशन काय आहे ते. आय जस्ट काइंड ऑफ फील दॅट आय डोंट हॅव एनी पॅशन. की असं मला वाटतं की अरे हा म्हणजे मे बी आपण आता इतकी वर्ष आपण एका ठराविक पद्धतीने काम करत आलोय विच आय थिंक वी ऑल रिप्रेझेंट दॅट दॅट ॲव्हरेज सेगमेंट ऑफ पीपल की जे कदाचित सेकंड जनरेशन एज्युकेशनवाले असेल आपापल्या आपापल्या घरामध्ये, की आई वडिलांना थोडंफार एज्युकेशन मिळालं. मे बी वी वर द वन्स हू वेंट टू दॅट इंजिनिअरिंग कॉलेज किंवा अशा काहीतरी ह्याच्या लेवलपर्यंत. आपली मुलं कदाचित थर्ड जनरेशन एज्युकेशनवाले असते. तर वी रिप्रेझेंट दॅट ॲव्हरेज सेकंड जनरेशन एज्युकेशनवाले लेअर. की कुठे पॅशन असते काय काय मला नाही वाटत मला काय पॅशन आहे वगैरे असे काहीतरी. वी जस्ट नो हाऊ टू गो विथ द फ्लो अँड देन वी परहॅप्स डू दॅट विथ रिझनेबली बेटर वे. म्हणून मे बी वी हॅव रिच्ड वेअर वी हॅव रिच्ड इन दॅट. आणि मग मग त्याच्यामध्ये काही थोडेसे हाताच्या बोटावरती मोजण्याचे लोक असतात की ज्याला पॅशन असते आणि त्यांना ती पॅशन माहिती असते आणि त्यांना ते त्याच्या मागे धावता पण येतं. आणि देन दॅट्स वाय वी गो डाऊन टू देम की हा रे हा ह्याने खूप चांगलं केलं याच्यामध्ये. सो इट्स इरिस्पेक्टिव्ह ऑफ पॅशन. ती पॅशन क्रिकेट खेळण्याची असो किंवा जेवण बनवण्याची असो, राईट. यू माइट इवन ऍडमायर समबडी हो तो तितक्या आता ते आपण प्रीतीशी वगैरे बोललो तिथे. तर दॅट पॅशन कॅन बी एनिथिंग. पण मला असं जेन्युइनली वाटतं की असे खूपच खूपच कमी लोक असतात की ज्यांना की दे आर पॅशनेट अबाउट समथिंग किंवा त्यांना माहित असतं आपली पॅशन काय आहे किंवा त्याच्या मागे आपलं जात. अदरवाईज मला वाटतं की देयर इज अ व्हास्ट पॉप्युलेशन ऑफ दॅट सेकंड जनरेशन जे आहे त्याच्यामध्ये. यांना माहित असतं काय असतं पॅशन वगैरे. सो नाही, नाही. म्हणजे मी तेच जे तू म्हणाला ना डिनॉमिनेटर ते एकदम बरोबर आहे. पण मे बी ते थोडंसं त्याचं फ्लेवर थोडा वेगळा असेल. एक्झॅक्टली ते बरोबर. आपण जे 2 ग्रुप म्हणत होतो, की मला काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा म्हणून मी चाललो किंवा मला हे येतं त्यात मी बघतो. असे याच्यामधला हा कॉमन मे बी थ्रेड आहे, की तू बाबा मला क्रिकेट खेळता येतं मी ते खेळेल आणि मग त्यातनं या बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या. पण सांगायचं त्याचा एक स्टेप बॅक जे त्याच्या आधी आपण जे बोलत होतो, की इफेक्टिव्हली हे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. आणि तुम्हाला जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची इच्छा होते ते तुम्ही सॉल्व्ह करता आणि त्यातनं पुढे काहीतरी होतं. म्हणजे त्यामुळे असे हे प्रॉब्लेम चांगले आहेत आणि हे वाईट असं वाईट नाही, पण हे जास्त ह्याचे असं नाही. शेवटी कसं होतं, की तुम्ही तुमच्या आयुष्यातला जो प्रॉब्लेम किंवा जो तुम्हाला व्हॉट यू केअर फॉर तो तुम्ही सॉल्व्ह केला ना, ते पण खूप मोठी गोष्ट असते. म्हणजे ते कोणाचं तरी वाक्य आहे, की तुम्ही रस्ता जरी नीट झाडत असाल, तर दॅट इज ऑल्सो अ ग्रेटेस्ट जॉब. म्हणजे तुम्ही त्यातही तुम्ही हे करू शकाल खूप सारं. तर तसं त्या ह्याच्याने म्हणत होतो मी, की तुम्हाला म्हणजे हे पाहिजे त्याच्यामध्ये. की तुम्हाला शेवटी तेच होतं, की जो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करता, तुम्हाला त्याच्याबद्दल काय हे वाटतं ना, काहीतरी की नाही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे. दॅट इज इम्पॉर्टंट. बाकी मग तुम्ही असं हे मला वाटतं खूप, की बाबा सगळ्या आदिवासी लोकांनी कुपोषण होऊ नये, हे होऊ नये. पण जर म्हणजे नुसतं वाटतं मला मे बी. पण त्याच्यापेक्षा मला आत्ता कुणाशी तरी अरे हे दोघांना बोलता येत नाही, आपण काहीतरी त्याच्याबद्दल म्हणजे कनेक्ट करून द्यावं. लोकांना तो जास्त महत्त्वाचा वाटू शकतो त्यावेळेस. इट्स ऑल अबाउट युअर परसेप्शन. पण त्याआधी थोडासा ब्रेक घेऊ. श्रोते हो,
आमच्या यूट्यूब चॅनलला स्पॉटीफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट या ठिकाणी तुम्हाला जिथे आवडेल तिथे सबस्क्राईब करा, म्हणजे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल. तुम्हाला पॉज करायचा असेल तर इथे पॉज करू शकता आणि परत आला की आम्ही इथून पुढे सुरू करू. तर आता या नोटवरती मी परत रिझ्यूम करतो. तर आपण कुठे होतो? नाही मी म्हणजे मला मध्ये असं हे जे सोशल वर्क करतात ना ह्यांच्याबद्दल खूप असं क्युरियोसिटी होती की का करतात, म्हणजे काय असतं याच्यामध्ये. की आपण नॉर्मली असतो बाबा बाबा आमटे आणि प्रकाश आमटे आणि बाकी सगळे खूप मेधा पाटकर झाले, खूप लोक आहेत आपल्याकडे, राईट, असे डेडिकेटेड, म्हणजे त्या पिढीमध्ये तरी खूप सारे होते ज्यांनी पूर्ण आयुष्य हे करायचे. तर मला असं खूप आश्चर्य वाटायचं की हे का करतात, म्हणजे आणि कसं त्यांना कळतं की ह्याच्यातच आपल्याला आयुष्य पूर्ण हे करायचं. तर मी प्रकाश वाटा वाचत होतो, प्रकाश आमटेंचं पुस्तक वाचत होतो. आणि बाबा आमटेंचं तर तुम्ही वाचलं असेल तर एकदमच असे काय म्हणतात त्याला, एकदम असे हे होते ते. एखादी गोष्ट हातात घेतली की ती पूर्ण एकदम शेवटपर्यंत जायचं, एकदम पूर्ण 100%, मोर दॅन 100% डेडिकेशन असं होतं त्यांचं. आणि मग प्रकाश आमटेंचं पुस्तक वाचत होतं, मला तेच वाटतं की यांनी असं काय केलं, असं तिकडं त्या भामरागडला जाऊन आणि आदिवासी ह्याच्यामध्ये, म्हणजे असं ठीक आहे, तुम्हाला लोकांबद्दल काळजी वाटते, आपल्याला पण कोणी दिसलं की अरे नाही याचं चांगलं व्हावं किंवा ठीक व्हावं असं थोडं वाटतं. बट कॅन यू सस्टेन दॅट इमोशन थ्रू आउट युअर लाईफ, आणि तेवढं तुम्ही देऊ शकता का? आणि ती खरीच मग कुठून येते इमोशन, म्हणजे मनातनं. मग आपल्याला असं 24 तास का वाटत नाही की सगळ्या लोकांचं चांगलं व्हावं, सगळ्यांना जेवायला मिळावं, सगळ्यांना असं नाही वाटत, टू बी व्हेरी ऑनेस्ट असं नाही वाटत, आपल्याला आपलेच प्रॉब्लेम असतात. मग या लोकांना का वाटतं, असा मला खूप प्रश्न होता. आणि मग मी ते प्रकाश वाटा वाचताना मला एक गोष्ट लक्षात आली की आता ते डॉक्टर आहेत, राईट, डॉक्टर प्रकाश आमटे. तर त्यांनी एक सांगितलं की जेव्हा ते भामरागडमध्ये ते तिकडे काम करत होते डॉक्टर म्हणून, तर त्यांचं आय थिंक ही म्हणजे नॉर्मल जे डॉक्टर असतात तसे होते. पण त्यांच्याकडे केसेस सगळ्या यायच्या, म्हणजे आदिवासी लोकांचं व्हायचं, कुणीतरी झाडावरनं पडलं किंवा अस्वलाने काहीतरी कवटी फोडली किंवा कोणाचा तरी हात तुटला, काहीतरी बाकीचे प्रॉब्लेम, असे सगळे त्यांच्याकडे प्रॉब्लेम व्हायचे. दाताचे प्रॉब्लेम व्हायचे. तर त्या ह्याच्यात एक ते म्हणाले की म्हणे मी खरं तर नॉर्मल म्हणजे साधा डॉक्टर, काय म्हणतात, जनरल फिजिशियन असं शिकलेलो आहे. पण मला ह्याच्यामध्ये सगळं सगळं मला करायला मिळालं, म्हणजे मला डोळ्यांचे पण ऑपरेशन करता आले, डोक्याची पण सर्जरी करता आली, बाकीचे पण हार्ट आणि हे सगळं सगळं दाताचं पण करता आलं. हे सगळं मला असं त्यांनी एक असं अशा टोन मध्ये लिहिलं ना, मला तर वाटलं की हा, मे बी दिस इज समथिंग दॅट कुड बी अ ड्रायव्हिंग फोर्स ऍज वेल, की त्यांनी जे जे शिकलंय त्याचा ते वापरता येतंय आणि त्यांना त्यात एक्सपांड पण करता येतं, म्हणजे की म्हणजे इफेक्टिव्हली तुम्ही दुसऱ्यांना काय देता हे तर असतंच, असं मला तेव्हापासून वाटायला लागलं. की म्हणजे ठीक आहे, मला सोशल वर्क करायचंय, माझ्यामुळे खूप लोकांचा फायदा होतो, हे सगळं ठीक आहे. पण त्यातनं शेवटी मला पण काहीतरी मिळालं पाहिजे, कुठल्या तरी प्रकारचं समाधान मिळालं पाहिजे. मग ते अगदी काही लोकांचं मे बी ते माझं नाव झालं असेल किंवा मी कॉन्ट्रीब्युट करतोय हे पण समाधान, असं वेगळ्या प्रकारचे समाधान असू शकतात, काही पण असू शकते, मॉनिटरी पण असू शकतं. तर हे काही ते मिळाल्याशिवाय ना आय कांट कंटिन्यू डुईंग दॅट ऑन अँड ऑन इयर्स, असं मला तेव्हा वाटलं. म्हणून जे आपण आपलं म्हणतो की ठीक आहे, आपल्याला मजा आली पाहिजे तरच आपण हे जास्त वेळ करू शकू. तर ते मला कुठेतरी त्याच्याशी रिलेटेड असं वाटतं की म्हणून ते तुम्हाला कशात इंटरेस्ट आहे ते जास्त मॅटर करतं. आणि मग त्याच्यातनं बाकीचे जे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करता ते त्यातनं मोठं स्वरूप घेतात. एक आय विल ब्रिंग इट बॅक टू आपला हे डिस्कशन आपण रेकॉर्डिंग सुरू करायच्या आधी पण जिथून आपण हे सुरू केलं ना, तिथे येत आहे की यू आयडेंटिफाय यू आयडेंटिफाय सेगमेंट की मला अमुक करायचंय. आता हे डायलिसिसचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल किंवा आदिवासी जमातीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल किंवा काही काही लहान मुलांना एज्युकेशन द्यायचं असेल किंवा एखादं प्रॉडक्ट ॲप बनवायचं असेल, कुठला तरी मी ह्याला भेटलो होतो कोस्टल एरियामध्ये, केरळमध्ये. त्या लोकांनी ते मत्स्यपाल असतात त्यांच्यासाठी ॲप बनवलं होतं. त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्शन नव्हतं. म्हटल्यानंतर त्यांनी बसेसमध्ये वायरलेस राउटर हे बसवले होते, कारण की बसेस आर कायम रनिंग. तर त्याच्यामध्ये ॲट एनी गिव्हन पॉईंट ऑफ टाइम, बिकॉज ऑफ दोज बसेस अख्ख्या गावाला हे कनेक्शन मिळायचं. हो, असं ओके. मला बिकॉज वाटलं बसेस बसमध्ये असताना म्हणून. ओके. आणि मग जेणेकरून त्यांना फ्रेश फिश डिलिव्हरी वॉज अ प्रॉब्लेम स्टेटमेंट, की त्यांना तो फिश तिकडून फिश करून बाहेर आणून मार्केटपर्यंत जाण्यापेक्षा तो जो असे आहे हा कोळी कोण जो असे तो त्याने आतमध्ये तिकडे त्याने मासे पकडले की तिथूनच तो अनाऊन्स करायचा माझ्याकडे हे हे मी आणतोय तिकडे. पण त्याला तिकडे त्याला कनेक्शन नाहीये कुठे. पण बिकॉज ऑफ दिस ते डेव्हलप्ड सम सिस्टीम आणि त्याच्यामधून हे सगळं होत होत ते परत बाहेर आले. पण हे एकाने प्रॉब्लेम सॉल्व्ह केला ना, म्हणजे हा असे बऱ्याच लोकांना आयडियाज मिलियन्सने येतात रे, त्याच्यामध्ये पण हे आयडिया सोडवता येत नाहीत. किंवा त्यासाठी दिस इज वेअर दॅट कास्टिंग डायरेक्टर वाला थिंग कम्स इन टू प्ले, की एक माणूस येऊन मास्टर स्ट्रोक देऊन प्रश्न सोडवतो असं कधीच असत नाही. रादर
मला वाटतं की बऱ्याचदा ते इट्स लाईक ते त्यांना बाकीच्यांचे हातभार लागणं आवश्यक असतं किंवा त्यांना पण हे जमणं आवश्यक असतं, की ओके ह्याच्यामधला हा पार्ट मी ह्याच्याकडून करून घेऊ शकतो किंवा आता हे आता लाईक बसेसचं नेटवर्क काय असतं ह्यासाठी मला या माणसाशी या माणसाशी बोलावं लागेल किंवा हे कोळीची मानसिकता कशी असते हे वेळ करायसाठी मला या माणसाशी कदाचित बोलायला लागेल. मला स्वतः तिकडे कदाचित जावं लागेल. हे राउटरसाठी मला इकडे काहीतरी करायला लागेल. And so many people make it happen. Each of that जुगाड will be a task in itself. आणि मग जेणेकरून ह्या आणि आणि त्याच्यामुळेच बऱ्याचशा स्टार्टअप फेल पण होतात. कारण की हे सगळ्याच गोष्टी जुळून येतीलच असं 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 नाहीये. सगळेच फिल्म हिट होतात असं नाही किंवा सगळ्याच फिल्म बनतात असंही नाहीये. तर तसे सगळेच प्रोजेक्ट होतात असंही नाहीये. पण जिथे आय थिंक हे एकतर यू डेलिगेट दिस स्मॉल, स्मॉल, स्मॉल पार्ट्स की जेणेकरून देयर इज अ रोल फॉर एव्हरीबॉडी आणि देन त्या गोष्टी देन दॅट सक्सीड्स की विच ॲट अ मायक्रो लेव्हल आपल्या स्वतःच्या इंडिव्हिज्युअल कामामध्ये पण इट इज ऑल्सो ट्रू की ज्याच्यामध्ये वी ऑल गेट मला वाटतं सिग्निफिकंट अमाऊंट ऑफ वर्क अकम्प्लिश्ड. फक्त 2-3 गोष्टी त्याच्यामध्ये असतात की वी डोंट रिअली कीप ट्रॅक ऑफ इट. त्यामुळे वेन वी लुक बॅक वी डोंट ऑल्वेज नो की हाऊ मच डिड वी अकम्प्लिश. बऱ्याच वेळा ते बऱ्यापैकी पण असेल पण आपल्याला ते माहिती नसतं. आणि दुसरं म्हणजे वी डोंट ऑल्वेज मॅनेज टू ऑफलोड दोज स्मॉल 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 पार्ट्स सो वी एंड अप गेटिंग बर्न्ट आउट अवरसेल्व्स की हा विच माइट बी लिमिटिंग फॅक्टर ऑफ हाऊ मच मोर हाऊ मच बेटर कॅन वी डू अँड हाऊ मच बेटर कॅन वी फील अबाउट व्हॉट वी डिड. मला समजा काम संपल्यानंतर नुसती एक्झॉस्शनची जर फिलिंग असेल तर आय विल रन अवे फ्रॉम दॅट वर्क बट देन बट देन इफ आय सो दॅट इफेक्टिव्ह टाइम मॅनेजमेंट वर्क मॅनेजमेंट इफेक्टिव्हली ऑफलोडिंग दॅट या गोष्टी जमवणं हे मला त्यासाठी वाटतं की इट इज व्हेरी ॲट अ ते पिंडी ते ब्रह्मांडी सारखं आहे ते ॲट अ मायक्रो लेवल विदिन युअर ओन रिअल ऑल्सो इट इज इम्पॉर्टंट ॲट अ बिग स्कीम ऑफ थिंग्स ऑल्सो इट इज इम्पॉर्टंट की आणि तिथेच त्याच गोष्टी होतात मे बी तो किंवा रादर ज्या गोष्टी जिथे अशा या जुळून येतात तिथे काहीतरी सबस्टॅन्शियल घडतं किंवा आपल्याला आपण त्याचं जाणीवपूर्वक त्याची आपण नोंद घेऊ असं काहीतरी घडतं. आय थिंक हा तोच पॉइंट पुन्हा अजून त्याच्या पण ओरिजिनल टॉपिकला मला हे पुन्हा कनेक्ट होत की इट्स ऑल अबाउट कनेक्शन राईट की तुम्ही म्हणजे सगळ्याच लोकांना सिस्टम्सला प्रॉडक्ट्सला किंवा बाकीच्या ह्याला पण कसे अवेलेबल रिसोर्सेसला तुम्ही कसं कनेक्ट करता आणि त्यातनं नवीन काय बनवता असं असं मला वाटतं. मग पण तो आउटलुक पाहिजे तसा की काहीतरी आपल्याला काहीतरी बदलायचंय काहीतरी चेंज करायचंय किंवा यातनं काहीतरी झालं पाहिजे तो पाहिजे तर तर ते होऊ शकेल. तिथेच कसं होतं ना बऱ्याचदा यू आर अफिलिएटेड टू सम बिकॉज तुम्ही एकटा माणूस या सगळ्याचा विचार नाही करू शकत किंवा करत असेल तर तो खूप सुपर ह्युमन असेल कदाचित. तर विच इज आणि तशा असतीलही. पण दॅट्स वेन देन व्हॉट यू डू इज यू जस्ट लेट तो आपण आता कुठला एखाद्या कॉर्पोरेटसाठी एंटरप्राइजसाठी काम करतो म्हणजे काय ना सो वी लेट देम डिसाइड अ फ्यू थिंग्स. यू विल नॉट वर्क फॉर अ फ्रॉड ऑर्गनायझेशन. सो यू ट्रस्ट युअर एम्प्लॉयर सेइंग की हा एम्प्लॉयर जो आहे तो कधी जरा बरं काम करेल त्यामुळे देन आय वॉन्ट टू ऍटलीस्ट आय विल वर्क सो दॅट माय कंट्रीब्युशन विल बी थोडंफार रिझनेबल असेल. इफ यू नो फॉर शुअर की ही कंपनी म्हणजे काहीतरी असं वाय डू कंपनीज ऑल्सो केअर अबाउट द ब्रँड ना दे ऑल्सो वॉन्ट टू काइंड ऑफ पास ऑन दॅट मेसेज की आमच्यासाठी काम करा आम्ही काहीतरी भलं करतोय कोणाचं तरी. सो नाव समटाईम्स ते जरा असं ओव्हर मार्केटिंग झालं तर मग तुम्ही कुठल्याही गोष्टीचं किती पण भलं म्हणून दाखवू शकता. पण आय थिंक ॲट सम पॉइंट इन टाइम यू स्टार्ट रीडिंग बिटवीन द लाईन्स ऑल्सो आणि देन यू वर्क फॉर अनलेस यू व्हेरी डेस्परेट अनलेस तुम्हीच फर्स्ट जनरेशन तुम्हाला काय यू जस्ट नीड टू अर्न समथिंग देन यू डोंट केअर अबाउट इट. कारण की हे सगळे कसे आहेत पोट भरल्यानंतर सुचलेले चोचले आहेत की समजा नसेलच पोट भरलेलं तर मग पण तिथे आय थिंक यू ऑफलोड सम डिसिजन्स टू समबडी एल्स ऑल्सो की हा यू वरी अबाउट टेकिंग द गुड प्रोजेक्ट्स आय विल वरी अबाउट एक्झिक्युटिंग देम. काल आता कोणीतरी ते एक मेसेज पाठवत होता कुठल्या तरी त्या पंजाब मधल्या माणसाने की बॅटरी ऑपरेटेड सायकल एक केली होती. हा मी ते पाहिलं बरं का काल आणि एकीकडून मला ते आनंद झाला की काहीतरी करतोय पण इन्व्हेन्शन वगैरे असं त्यांनी सांगितलं बट हा कॉन्सेप्ट जुनी आहे काहीच नवीन नाहीये पण ती खूप उपयोगी आहे नक्कीच. आणि त्यांनी काही जर वेगळं केलं असेल तर मला फक्त वेगळं त्याचं ते युएसबी चार्जर दिसलं त्या बॅटरीमध्ये. ओके विच इज अ डेफिनेट नीड कारण लोकांना वीज 24 तास मिळेल आणि सगळीकडे उपलब्ध असेल असं नाहीये. तर कशाबद्दल बोलता तुम्ही? अरे सायकलला नॉर्मल कुठल्याही आपल्या सायकलला इव्हन सायकल रिक्षाला
एक छोटी बॅटरी लावायची, जेणेकरून ती मोटराइज होते आणि एका चार्ज मध्ये 40 किलोमीटर चालते, भरपूर लोड घेते वगैरे वगैरे. म्हणजे जे सायकल चालवायला ज्यांना त्रास होतो, लांब लांब जायला लागतं, तर त्यांना सायकलची आपोआप मोटरसायकल झाल्यासारखं आहे. ते एक छोटी बॅटरी लावून सायकलला. तर ते एक पंजाबमधल्या एका माणसाने बनवली ती, आणि ते काल व्हॉट्सअपवर फिरत होतं की नवीन काहीतरी शोध लागला म्हणून वगैरे पण वगैरे. नवीन पण नाही ना हे, नवीन म्हणजे नाहीये, आहे. नवीन नाही, हा. ते सांगतोय की नवीन नाहीये. पण ते इंडियन कॉन्टेक्स्ट मध्ये इंडियन जुगाडू करून कसं फायर प्रूफ आहे, कसं वॉटर प्रूफ आहे, हे दाखवून त्यांनी म्हणजे छान व्हिडिओ बनवला, मार्केटिंग छान केली त्याची. तुम्ही तुम्ही सलमान खानला सायकल चालवताना बघितलंय का? सलमान खानचे व्हिडिओ यायचे बघ, मध्ये खूप यायचे, आता कमी झालंय. बघितलंय का? त्याचे फोटो केले तर तो एकही पॅडल मारत नाही आणि असं 10-5 मिनिटं सलग चालत असते. ते आजकाल आमच्या इकडे पण आता सोसायटीमध्ये त्यांनी सायकल ठेवल्यात, त्यात असेच इलेक्ट्रिक सायकल आहेत बऱ्याच, की ज्या पूर्ण म्हणजे ह्याच्यावरच चालतात, आणि आता बरंच मला वाटतं कॉमन झालंय, ते खूप लोक घेतात. मला असं कधी कधी वाटतं की सायकल लोक चालवायला लागतात कारण एक्सरसाइज साठी, याच्यासाठी, आणि काही दिवसांनी थोडस बॅटरी लावू, हे लावून त्याला थोडी गाडीच करून टाकतात त्याच्यामध्ये. पण म्हणजे तुमची रेंज वाढते, तुम्ही लांबपर्यंत जाऊ शकता, थोडा एक फायदा होतो त्याचा. बिंग ह्युमन बिंग सायकल ह्युमन. दिसते पण मला त्याचे त्यामध्ये. मग सायकलिंगचे बघायचं, अरे हा पॅडल का मारत नाही, खूप वेळ असं सायकल चालवतं पण काहीच होत. आय थिंक ह्याच्यामध्ये आणि भारतामध्ये त्यांचं आय थिंक त्यांनी ओपनिंग केलं होतं त्याच्या कालच्या त्या व्हिडिओमध्ये, जे मी बघत होतो ना, तो हा सागर म्हणतोय ते, की भारतामध्ये अमुक अमुक लाख लोक आहेत सायकल चालवणारे वगैरे, आणि त्यांच्यासाठी ते इतके अंतर जातात, विच इज ट्रू. तर त्याच्यामध्ये इन्व्हेन्शन किंवा काय इनोव्हेशन काय असेल, तर हे जे त्यांनी जी व्हॉट एव्हर दिस टेक्नॉलॉजी इज, की जी कमीत कमी किमतीमध्ये जर लोकांना उपलब्ध झाली, की जी कुणाला पण, जे सगळे हे जे काही अमुक अमुक इतके इतके लाख करोड जे काही सायकल चालवणारे आहेत त्यांना उपलब्ध झाली आसानी से, तर काय ते त्याच्यामध्ये मजा आहे. तर ते आय थिंक अदरवाईज ते ही आयडिया काय नवीन नाही आहे. ते इथे म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला एक तर बॅटरी पॅक लावून मग सायकल पळायला लागते वगैरे, हे माहिती आहे आपल्याला त्याच्यामध्ये, किंवा तुम्ही आपल्या पॅडल मारून पण ती बॅटरी चार्ज करता उलटी, विच इज नोन टेक्नॉलॉजी. वाटतं तुम्ही म्हणजे टार्गेट कुणाला करता हे पण महत्वाचं असतं. म्हणजे मे बी जेव्हा आता जे मी म्हणत होतो की असं बॅटरीची सायकल नवीन, म्हणजे सायकल आल्या आणि त्याला हे आले, तर ते मे बी ते आधी असे यांना टार्गेट करत होते की जे सायकल काय म्हणतात, ऍज अ स्पोर्ट्स किंवा असं, अशांना बहुतेक करत होते. पण जर सध्या हे एकदम काय म्हणतात त्याला, साध्या लोकांसाठी किंवा जे नॉर्मली आपल्याकडे बघतो आपण, राईट, जे सायकल वापरतो त्यांच्यासाठी केलं, तर मे बी दॅट विल बी अ तर हे डिफरंट थिंग. खेड्यापाड्यातल्या लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी होतं. म्हणजे त्यांनी त्या व्हिडिओमध्ये हे पण दाखवलं, त्यांनी सायकल अख्खी घेतली आणि चिखलात सगळी बरबटवली, आणि तरी पण त्याची बॅटरी चालू होती, सगळं चालू होतं. सो सगळ्या भारतीय कंडिशनसाठी ते खूप छान आहे, असं त्याचं म्हणणं होतं. म्हणजे मार्केटिंग चांगलं होतं हेच म्हणेल मी, इनोव्हेशन नाही. म्हणजे तुम्ही अमेझॉन पेक्षा फ्लिपकार्ट जर चांगलं चालत असेल इंडियामध्ये, इट इज प्रॉब्ली बिकॉज मार्केटिंग, आणि अमेझॉनला लवकर घुसू दिलं नाही इंडियामध्ये, म्हणून असेल. तो ग्रेट रेजिग्नेशन ऐकलं असेल ना सध्या जे चाललंय ते. तर मग मला असं काइंड ऑफ ते वाटत होतं की आपण कॉर्पोरेट साठी करतो, आणि मग तो पण एक टॉपिक असाच होतं की काय म्हणजे व्हॉट मॅटर्स अल्टिमेटली, इज इट यू आर वर्किंग फॉर अ बिग कंपनी और द कॉन्ट्रीब्युशन यू आर मेकिंग, आणि तुम्हाला ओव्हरऑल इम्पॅक्ट दिसतो. आणि ठीक आहे, मी थोडं जसं तो स्वदेश मधला आपला मोहन भार्गव, की तिकडं एखादा काय जीपीएस आणि हे सॅटेलाइट लॉन्च करण्यापेक्षा एक बल्ब लावणं त्याला जास्त सॅटिस्फाईंग वाटतं. मला वाटतं ते ग्रेट रेजिग्नेशन इट्स काइंड ऑफ समथिंग लाईक दॅट, की पीपल आर मुव्हिंग टुवर्ड्स मोर सॅटिस्फाईंग थिंग्स. अरे मला ना ते सुद्धा आय थिंक हे एक्झाम्पल बरोबर आहे. मोहन भार्गवच्या एक्झाम्पल मध्ये मला तू आधी म्हटलास तो पॉईंट जास्त रिलेव्हंट वाटतो, की की समजा कुणाला ते नासामधून सॅटेलाइट पाठवण्यामध्ये राम वाटत असेल, काही लोकांना तेच वापरून इकडे बल्ब लावण्यामध्ये असेल, तो विच इज एन इंडिव्हिज्युअल थिंग. ते जे त्यामध्ये काही ब्रँड ते म्हणत ना, तिथं मला तेव्हा तेच त्याच्यामध्ये काही असं झालं की कंपॅरिझन नाहीये त्याच्यामध्ये, की इट्स लाईक यू डू दिस, सो बोथ इज ऍप्लिकेशन ऑफ टेक्नॉलॉजी. मे बी अमेरिकेसारख्या देशामध्ये बल्ब लावण्यामध्ये काही कौतुक नाही आहे, कारण की तिथे तुम्ही जाऊन बल्ब थोडीच लावणार आहे. पण भारतासारख्या देशामध्ये सो तेच इन्ग्रेडियंट्स आहेत. त्या इन्ग्रेडियंट मधून तिकडच्या देशामध्ये कदाचित सॅटेलाइट पाठवणं हे सध्या कसं आहे, बऱ्याचदा त्या गोष्टींना ग्लॅमर पण असणार आहे, की नाही म्हटलं तरी पण समहाऊ इट इज मार्केटिंग जनरेटेड ग्लॅमर असतं, किंवा काही वेळा ते इट इज अ रिअल थिंग ऑल्सो. की एखादी गोष्ट आपण का करतो, समजा ती एखादी गोष्टीला नसेलच ग्लॅमर, तर तुम्हाला तिथपर्यंत पोहोचायला पण वेळ लागतो.
की हे जे कोळी लोक जे मासे मारून आणतात, की हा प्रॉब्लेम पण सॉल्व्ह केला पाहिजे. हे करण्यासाठी एकतर तुम्ही तिथे राहणारे असाल तर तुम्ही करू शकाल, अदरवाईज तुम्हाला त्याची मॅग्निट्यूड नाही तुम्हाला तेवढी जाणवणार, अनलेस की तो मार्केटिंग किंवा एकूण तुम्ही हा प्रॉब्लेम इतकाच हे केला गेलेला आहे, यू नो अबाउट इट. म्हणजे तुम्ही किती व्हॅल्यू देता तेच झालं ना, की त्या प्रॉब्लेमला तुम्ही किती व्हॅल्यू देता, त्यातनं तुम्हाला शेवटी काय मिळतं. म्हणजे हे जे मी म्हणत होतो, या दोन गोष्टी त्यात असतात, की सॅटेलाइट सोडणं सगळ्या तसं बघितलं तर इम्पॅक्ट खूप जास्त आहे. म्हणजे सगळ्या पूर्ण मे बी अमेरिकेला तरी समजू, त्यांना तरी खूप फायदा होईल, जास्त लोकांना, हजारो लाखो लोकांना फायदा होईल. आणि मे बी बल्ब लावला तर गावातल्या एक 50-100 लोकांना होईल. पण ते तुम्ही किती, तुम्हाला ते किती व्हॅल्युएबल वाटतं, हा चेंज वर्सेस तो चेंज मध्ये तुम्हाला किती सॅटिस्फाईंग वाटतं. तर लोकांना ते जे म्हणतात ना, ते इकिगाई माहिती आहे ना तुला, इकिगाईचे ते, की व्हॉट यू कॅन डू, आणि लोक कशाला अप्रिशिएट करतात आणि त्यातनं समाधान पण काय मिळतं, तसं ते सगळे सॅटिस्फाय करतात. आणि सध्या मला काय वाटतं माहिती आहे का रे, की या सगळ्याची तेवढीच गरज आहे, की एव्हरीथिंग मस्ट हॅपन. बल्ब लावणं पण महत्वाचं आहे, सॅटेलाइट सोडणंही महत्वाचं आहे. देर इज अ पर्सेंटेज पोर्शन ऑफ पीपल शुड बी अलोकेटेड टू ऑल ऑफ इट. एक महात्मा गांधींच्या याच्यामध्ये त्यांची ऑटोबायोग्राफी जी आहे ती, त्यामध्ये पण, किंवा ते हिंद स्वराजचं त्यांचं जे पुस्तक आहे ना छोटंसं, याच्यामध्ये त्यांनी त्यांचा व्ह्यू पॉईंट सांगितलाय. त्यामध्ये ही टॉक्स अबाउट इट अ लॉट, की त्यांच्या मते स्वतंत्र भारत किंवा कुठलाही देश स्वतंत्र म्हणजे कसा असेल, की जेव्हा त्यांच्या तिथली गावं सक्षम असतील, की कुठलाही देश म्हणजे इट इज अ कलेक्शन ऑफ स्मॉल 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 विलेजेस. त्याच्यामध्ये हेविली क्रिटिसाइज करतात ते युके आणि युरोपला वगैरे, की जिथे असे डेव्हलपमेंट इज सेंटर्ड अराउंड मेट्रोज. आणि हे त्यांनी 1920 का 30ला त्यांनी त्यांनी लिहिलेलं, त्याच्या त्या पुस्तकात लिहिलंय, की मला भारत असा असा जर झाला तर मला ते आवडणार नाही. रादर दॅट्स नॉट हाऊ वी शुड प्रोग्रेस किंवा डेव्हलप, की आपल्याकडे डेव्हलपमेंट किंवा ही स्वतंत्र भारत कधी कधी असेल, किंवा जेव्हा प्रत्येक गाव स्वतंत्र आहे, माझ्या गावामधले हे प्रश्न आहेत, हे मी असे सोडवतो, आणि माझ्या गावामध्ये हे पिकतं, हे मी असे खातो, माझ्या गावामध्ये मी हे असं बनवतो. सो तुम्ही प्रत्येक गावाला तुम्ही त्यांच्या स्वतःच्या फ्लेवरने जेव्हा तुम्ही सक्षम सक्षम करायला एम्पॉवर कराल, तेव्हा खरा मी देश एम्पॉवर झाला, खरा खरा देश स्वतंत्र झाला असं म्हणेल. जर मी पण समजा असेच सगळे हे केंद्रबिंदू करायला लागलो, की मुंबई, कलकत्ता, दिल्ली हे डेव्हलप्ड आहेत, त्याच्यामुळे विषमता तयार होईल, आणि लोक एव्हरीबडी विल गो टू दोज पॉवर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी, आणि विच इज नॉट रिअली यू. मी हे स्वतंत्र भारत नाही आहे हा, बिकॉज दिस इज नॉट अपोजिट ऑफ दॅट, असं त्यांचं त्याच्यामध्ये म्हणणं होतं. तर मला ती ती फिलॉसॉफी मला बरीचशी रिलेव्हंट वाटते, की इथे पण वेन यू सॉल्विंग प्रॉब्लेम, की त्याच्यामध्ये पण, की तुम्ही जिथे राहता तुमच्या तिथे काय काय, आणि विच इज नाव मी सेईंग दिस सिटिंग इन लंडन इज मोर आयरॉनिक. पण पण तुम्ही ज्या गावात राहता, तुमच्या गावाच्या आजूबाजूचे जे काही प्रश्न आहेत, तिथे जे टॅलेंट उपलब्ध आहे, सो यू मेक द पीपल सो टॅलेंटेड दॅट दे कॅन मेक द लिव्हिंग बेटर. जर प्रत्येक गावामधलं जर लिव्हिंग बेटर असेल, तर त्या गावांच्या कलेक्शनमुळे तयार झालेला राज्य किंवा देश हा तितकाच जास्ती स्वतंत्र, इंडिपेंडंट, आणि त्याच्यामध्ये तेवढीच विविधता पण असेल. एस्पेशली हे त्यांचं म्हणणं भारतासाठी खूप व्हॅलिड होतं, कारण की ते म्हणतात, की आय हॅव ट्रॅव्हल ब्रेड्थ ऑफ लेंथ अँड ब्रेड्थ ऑफ इंडिया, आणि ही जी काही विविधता आहे ती एका फुटपट्टीने मोजता येत नाही. आणि हे जे इंग्रज आपल्याकडे आलेले आहेत, त्यांचा एवढासा त्यांचा त्यांचा देश आहे, त्यांच्याकडे ही विविधता नाहीच आहे, कारण की इव्हन गांधी वॉज इन इंग्लंड ऑल्सो, राईट. त्यांचं म्हणणं होतं, की ते नाही वापरत. आपण स्वतंत्र करण्याच्या नादामध्ये आपण इंग्रजांसारखं जर आपण झालो, तर दॅट इज अगेन्स्ट एक्झॅक्टली अपोजिट ऑफ बिईंग फ्री. यू आर नॉट फ्री, यू आर स्टील स्लेव्ह. फक्त तुमच्याकडे असा एक एंटिटी नाही आहे ब्रिटिश, की हेट करायसाठी. त्यामुळे त्यांचं म्हणणं होतं, आय डोंट हेट ब्रिटिश, आय डोंट रिअली हॅव एनी प्रॉब्लेम्स विथ देम, दे कॅन लिव्ह हिअर लाईक हाऊ यू शुड बी लिव्हिंग हिअर. बट इफ यू स्टार्ट लिव्हिंग हिअर लाईक दे आर लिव्हिंग देअर, तर मग प्रॉब्लेम आहे. असं ते मला आत्ताच्या या सगळ्या, आपण जे सगळे शोध लावायचे म्हटलो ना, त्याच्यामध्ये टुक मी बॅक टू गांधीचे हे ऑटोबायोग्राफी. एक मी म्हणजे आता गांधी स्वतः म्हणाले का नाही माहित नाही, पण बरेचदा हा असा एक विचार येतो, बहुतेक गांधीजी पण म्हणाले असतील. आणि त्याच्यावर तो नया दौर म्हणून पिक्चर माहितीये का तुला, तो पण होता दिलीप कुमारचा, की मशीन मशीन आणि माणूस, असं म्हणजे की मग म्हणजे मे बी गांधी, आय डोंट नो, म्हणजे असं माझं वाचलं का, असं मे बी माझं जसं परसेप्शन, पण मे बी गांधीजी असं म्हणत होते, की तुमच्याकडे लोक आहेत तर तुम्ही लोक वापरा, ते ऑटोमेट करू नका. म्हणजे त्याचं मशीन, त्या लोकांचं हे महत्वाचं आहे,
त्यापेक्षा रादर दॅन यू जस्ट गो विथ द टेक्नॉलॉजी, असा काहीतरी एक व्ह्यू होता. म्हणजे म्हणून ते चरखा आणि ते हे नाही करायचं मशीन. आणि तुला माहिती आहे ना, जेव्हा हे इंदिरा गांधीचं सरकार गेलं होतं एमर्जन्सी नंतर आणि ते जनता सरकार आलं होतं, तर त्यांनी 2 परदेशी कंपन्या भारतातून हाकलून दिल्या. ओके, एक होती कोका कोला आणि दुसरी होती IBM. कारण त्यांचं म्हणणं होतं की कम्प्युटर आले तर लोकांचे जॉब जातील आणि मशिनी काम करू लागले तर लोकांनी खावं काय. तर ही मेंटॅलिटी त्यावेळेस होती. जॉर्ज फर्नांडिस माझ्या मते अर्थमंत्री कोणतरी होते, त्यांना हाकलून दिलं. सो IBM वॉज वन ऑफ द कंपनीज दॅट वॉज थ्रोन आउट. मी तर अजून गंमत ऐकली होती, म्हणजे जे तू म्हणतो ते बरोबर आहे. ते मे बी हे जास्त लॉजिकल वाटतं मला, की हे जे तू म्हणालास तसं ऑटोमेशन आणि या अँगलनी केलं असेल तर मे बी या दॅट कुड बी इन दॅट टाइम मे बी सेन्सिबल. मी तर दुसऱ्या पद्धतीने ऐकलं हेच आर्ग्युमेंट, की कोका कोला आणि यांना हाकललं कारण त्यांना वाटत होतं की हे आपल्यावर पुन्हा रूल करतील. म्हणजे वी वेअर लाईक अ झेनोफोबिक होतं, की आपल्याला बाहेरच्या कंपन्या, ईस्ट इंडिया कंपनी, आपल्याला दुसरी कंपनी म्हणजे बाहेरच्या देशातून आलेली म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी. आणि मी अशा अँगलने ऐकलं होतं की म्हणून त्यांना मग हाकलून दिलं कोका कोला. आणि कोका कोलाला कुठे इंटरेस्ट असेल एक देश रन करण्यात. पण मी जे आधी म्हणत होतो ना, की मला सांगायचं म्हणजे असं होतं की तुमच्या टेक्नॉलॉजीचं एक वेगळेच चालूच राहणार आहे. म्हणजे आपण तेच पुन्हा ते चंद्रावर कशाला जायचं, मंगळावर कशाला जायचं, आपल्याकडे इथं लोक अजून रोज उपाशी झोपतायत. ते दोन्ही फोर्सेस वेगळे आहेत. म्हणजे तुम्हाला ते तुम्ही टेक्नॉलॉजी तेवढ्याच लोक ज्यांना टेक्नॉलॉजीमध्ये इंटरेस्ट आहे ते तेवढं परस्यू करणारच, ज्यांना हे नॉर्मल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ते सॉल्व्ह इकडे करणारच. आणि त्याच्यामुळे ते दोघांचं एकमेकांवर डिस्ट्रप्शन म्हणा किंवा इम्पॅक्ट होणारच. असं काही आयडियल सोल्युशन नाही की नाही बाबा आधी मी सगळ्यांना जीव घालणार आणि मगच मी रॉकेट तिकडं चंद्रावर सोडणार, असं नाही होणार. आय थिंक ह्याच्यामध्ये ते बॅच प्रोसेसिंग नाही आहे की हे झाल्यानंतर हे होईल. हा, नाही You need small portion of people doing this, but you need large portion of people solving, making those individual villages, individual entities empowered. मला वाटतं की इम्बॅलन्स कुठे आहे, एकतर हे बॅच प्रोसेसिंग होईल अशी अपेक्षा करणं पण मला वाटतं की चुकीचं आहे. की यू कॅनॉट रिअली से की यू फीड पीपल फर्स्ट बिफोर सेंडिंग पीपल टू सॅटेलाइट ऑर मून. आय थिंक इट्स अ फुलिश आर्ग्युमेंट. पण हे जे या छोट्या पर्सेंटेजला ग्लॅमर जास्ती आहे या मोठ्यापेक्षा. इथे तुम्हाला कदाचित यू नीड अ फ्यू स्मार्ट पीपल टू डू दिस. पण इथे यू नीड मोर पीपल. पण ह्याला ग्लॅमर जास्ती आहे, ह्याला ग्लॅमर खूपच कमी. नाही, मग ऍक्च्युअली पुन्हा अगेन मला वाटतं खूप आपण टीम आपल्या हे होत आहेत. पण ही पुन्हा तीच ज्याला मे बी आय डोंट नो ग्लोकल म्हणतात ते राईट, ग्लोबल आणि लोकल. तुम्ही लोकल म्हणजे ग्लोबल आहात पण लोकल ह्याला पण तुम्ही करता. आणि जे आपण आधी म्हणत होतो की आपण खूप गोष्टी सेंट्रलाइज करतो आणि मग पुन्हा त्या डिसेंट्रलाइज करतो, तो पण एक सध्या पॅटर्न तोच आहे ना. की म्हणजे आधी इंटरनेट होतं, सपोज इंटरनेट म्हणतोय किंवा आपण सपोज युट्यूब म्हणा किंवा काही पण कंटेंट म्हणतोय, तर आधी सगळा कंटेंट इंग्लिशमध्येच होता, राईट. सगळे जे कंटेंट प्रोव्हायडर आणि सगळे इंग्लिश मधलेच जास्त होतं. आता बघ, आता सगळ्या लोकलवर जास्त भर आहे, की नाही आपल्या ह्याच्यातलं नाही, आपली भाषा दिसत नाहीये किंवा आपल्या भाषेत केलं तर आपण आपल्या लोकांपर्यंत पोहोचू. त्यामुळे आता पण बघ, मे बी एक 10 वर्षापूर्वी युट्यूबवरचा कंटेंट 10 किंवा जास्त अजून आणि आत्ताचा बघितला आता मे बी लोकल लँग्वेजेस मध्ये जास्त लोक हे करतात. म्हणजे तर तेव्हा तो अँगल येतोच आहे की आता आपण सगळं जग बघतो, बघायला मिळतं आपल्याला रादर हे सेंट्रलाइज आणि इंटरनेटमुळे ह्याच्यामुळे, जसं की इकडे काय चाललंय तिकडे काय, जसं तू ह्याच्यामध्ये, आणि मग आपल्या एरियातले आपण काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो असं पण त्यातनं येतं. तो समजा तो ग्लोबल आणि लोकल असं दोन्ही तो फ्लेवर मला वाटतं येतोच आहे म्हणजे तसं ह्याच्यामध्ये. आणि तेच दॅट कुड बी द आयडियल सिनारिओ, की तुम्ही नुसतं लोकल किंवा हे नाही, तुम्हाला जगाचं भान असलेलं असतं. We should be more connected to colleges also. At least I am not as much as I should be. की हे जनरली जे इंजिनिअरिंग मध्ये वगैरे किंवा बॅचलर डिग्रीला जे येणारी असतात ना मुलं वगैरे, तिथे आय डोंट नो आपण कसं त्यांच्यासाठी वी कॅन क्रिएट अ कल्चर किंवा वी कॅन गेट द प्रॉब्लेम सॉल्विंग माइंडसेट. बिईंग एम्प्लॉयबल हा ड्रायव्हिंग फोर्स आहे की बिईंग अ प्रॉब्लेम सॉल्व्हर हा माइंडसेट आहे, हे आय डोंट नो आता आपण याच्यापैकी कुठे आहोत या पारड्यामध्ये. किंवा मला असंही वाटतं बऱ्याचदा की आपण ते एज्युकेशनच्या एपिसोडमध्ये बोललो होतो मागे की असं की समजा फर्स्ट जनरेशन असेल तुमच्या फॅमिली मधली की जो शिकणार आहे, त्याला बिईंग एम्प्लॉयबल इज द अल्टिमेट ऍज अ, हे खूप महत्वाचं आहे त्यासाठी, कारण त्याच्या घरामध्ये कोणीच नाही मे बी त्याच्या. पण ही जी सेकंड जनरेशन आहे दे कॅन बी अ बिट मोर फ्लेक्झिबल, थर्ड जनरेशन कॅन बी इव्हन मोर फ्लेक्झिबल. तर अशा दृष्टीने मला असं वाटतं
मे बी एज्युकेशनमध्ये पण असं असावं सेपरेशन की विच इज लॉजिकल वाटतं मला. ITI वगैरे जे आहे की जे तुम्हाला हे देतात स्किल बेस्ड एज्युकेशन किंवा हे कितन वगैरे सांगत होता ते, हे फर्स्ट जनरेशनच्या ह्याच्या मुलांसाठी हे खूप महत्वाचं आहे. पण सेकंड आणि थर्ड जनरेशनच्या मुलांसाठी कदाचित नाही आहे, कारण त्यांचं समजा बेसिक सॉर्टेड असेल तर दे कॅन कॉन्ट्रीब्युट ॲट अ डिफरंट लेवल. तर मला असं या दोन गोष्टींचे सेग्रिगेटिंग एज्युकेशन ऑन धिस बेसिस, आणि दुसरं पण हे पण बघायचं की बघायचं आहे म्हणजे रादर की वेअर डू वी स्टँड, आर वी मेकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हर्स और आर वी मेकिंग एम्प्लॉयबल पॉप्युलेशन. काय तर पहिलं काय म्हणालास मे तू? बी आय एम व्हेरी काय फार फ्रॉम म्हणालास द तू? कॉलेजेस. नाही नाही, 2 काय म्हणालास तू? मला ऐकून नाही आलं नीट. सो एक, आर वी मेकिंग एन एम्प्लॉयबल पॉप्युलेशन और आर वी मेकिंग प्रॉब्लेम सॉल्व्हर्स? So maybe I'm not too close to colleges right now. Maybe we should get in touch with the colleges and understand की आता where do we stand? At least जेव्हा मी कॉलेजमध्ये होतो तेव्हा तर I don't think we had that problem solving thing as a driving force. We just had that as a like something good that we should do at some point in life. But otherwise our objective was always की मला जॉब कधी मिळेल किंवा जॉब कुठे मिळेल. That was the goal. आमच्या ह्याच्यामध्ये इनफॅक्ट आय थिंक दॅट वॉज द गोल यार, की पण प्लेसमेंट किती मला होईल वॉज वाटत अ नाही बिग. दादा किती म्हणजे ठीक आहे, जे आतमध्ये काय कॉलेजमध्ये होतंय, हम्म. कल्चर कसं बोलतंय, अगेन डोंट नो. पण लोक जॉईन करताना अजूनही तोच प्लेसमेंटचाच क्रायटेरिया लावून बघतात की पॅकेज काय मिळतं, की तुम्ही 4 वर्षानंतर तुम्ही इंजिनिअरिंग करून किंवा काही पण करून बाहेर पडणार आहे तर काय पॅकेज मिळतं. आणि सो अजूनही अँगल म्हणजे तोच आहे त्याच्यावर बऱ्यापैकी, की जॉब मिळतोय का. कारण की वी वर पार्ट ऑफ दॅट फर्स्ट जनरेशन, ऍटलीस्ट माझ्या ह्याच्यामध्ये तरी, की हू वेंट टू कॉलेज. हा नाही नाही, पण म्हणजे अजूनही त्यामुळे ठीक म्हणजे त्यामुळे त्यामुळे तुमच्यासाठी हे जो इट वॉज वी डिड इवन, तेव्हा असंही नव्हतं की मला त्याबद्दल कधी वाईटही वाटलं नाही की आय केम फ्रॉम अ जनरेशन की जिथे वी वर ऑल स्ट्रायव्हिंग टू बी एम्प्लॉयबल. तर पण आता मला असं वाटतं की देर इज नाव आय कॅन सी द क्लिअर डिस्टिंक्शन ऑल्सो, बिकॉज देर आर सो मेनी थर्ड जनरेशन, फोर्थ जनरेशन, की ज्याच्यामध्ये माझे आई आजोबा पणजोबा पण शिकलेले आहेत, अशा ह्याच्यामध्ये पण आहेत लोक. तर दे कॅन डू समथिंग मोर, समथिंग बेटर, नॉट बेटर म्हणता येईल, समथिंग डिफरंट. पण तशा दृष्टीनं आय डोंट थिंक एज्युकेशन सेगमेंट इज सॅग्रिगेटेड. करेक्ट करेक्ट, आय डोंट नो तो अशी बरोबर सॅग्रिगेट आहे केली तर ते डिस्क्रिमिनेशन होईल की नाही हा. माहित नाही मला, पण असं असावं असं वाटतं मला. काय नाही, हरकत इट्स अ गुड नाही. अँगल. म्हणजे मी पण असा विचार नव्हता केला, पण बरोबर आहे की प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असू शकतात. म्हणजे म्हणजे तुम्ही काय म्हणतात, शिक्षण व्यवस्थेत एकीकडनं हे टाकला की दुसरीकडनं काय निघेल, तर हे प्रत्येकाच्या रिक्वायरमेंट वेगळे असू शकते, की कुणाला कशात काय करायचंय, म्हणजे कुणाला आता बघ खरंच ना, म्हणजे यू कॅन टेल युअर किड की अरे यू डोंट वरी अबाउट गेटिंग एम्प्लॉईड, आय विल सेव्ह फॉर यू. आय डोंट थिंक माय डॅड वुड हॅव सेड दॅट टू मी. म्हणजे आय मीन नथिंग अगेन्स्ट व्हॉट एव्हर, बट देन दॅट्स हाऊ इट वॉज ना त्यावेळेस, की अरे बाबा तू केला नाहीस तर मग दॅट्स इट, लाईक एंड ऑफ द स्टोरी तेच ती देअर. कुठली हायरार्की म्हणतात ना, बेसिक नीडची जी म्हणतात ते अशी पिरामिड, की तुमच्या आधी पोट भरलं पाहिजे, मग तुम्हाला समाधान लाभलं पाहिजे, मग काहीतरी हा. समाजासाठी चांगलं पाहिजे. आय थिंक इट्स ऑन मास्लोज दॅट थिअरी हायरार्की. ऑफ मास्लोज. नीड्स. हा करेक्ट. आणि सगळ्यात शेवटची पायरी त्याच्यात सेल्फ सेल्फ ऍक्च्युलायझेशन आहे बरं का. ऍक्च्युलायझेशन. करेक्ट. मधले स्टेप बोर वाटतात आपल्याला, डायरेक्टली नाही सेल्फ म्हणजे ऍक्च्युलायझेशनच पाहिजे. म्हणजे सगळ्यात खाली तुमचं पोट भरलं पाहिजे, सगळ्यात वरती तुमचं मन भरलं पाहिजे. छोटासा पॉज घेतो इथे. श्रोतेहो, तुम्हाला काय वाटतं याविषयी? हे खाली आम्हाला जरूर सांगा. आणि आता थोडा पॉज घेतला आहेच, तर मौका है, दस्तूर है, लगेच लगे हातो सबस्क्राईब करून टाका. आपण यूट्यूबवर आहोतच, स्पॉटीफाय, गुगल पॉडकास्ट, ॲपल पॉडकास्ट इथेही आहोत. सबस्क्राईब केला तर आम्हाला मदत होईल तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आणि याच मुद्द्यावरती आम्ही आता परत पुढे सुरू करू. जो आपल्याला पगार मिळतो त्याला कॉम्पेन्सेशन पण म्हणतात. तर तुम्हाला माहिती नाही कॉम्पेन्सेशन का म्हणतात ते? तर ते बिकॉज दे कॉम्पेन्सेट द टाइम दॅट यू गिव्ह टू दॅम. तर हे आपण जे सोमवारची चिंता करतोय, तर ते म्हणजे ते मास्टर्स हायरार्कीमध्ये ते खालची पातळी आपली पूर्ण करायची म्हणून करतोय, आणि विकेंडला आपण वरची पातळी पूर्ण करायची म्हणून करतोय. तर मधलं राहून जातं. टाइम पेक्षा पण लाईफ म्हणतात राईट. लाईफ आपण वी आर गिव्हिंग लाईफ टू दॅट ऍक्च्युअली. पण दॅट तो इज कोण होता रे? कॉम्पेन्सेटिंग फॉर लाईफ इन अ वे. हा, बिटल्स वाला कोण होता? जॉर्ज हॅरिसन होता, कोण होता माहित नाही. तो त्याचं एक छान वाक्य होतं की लाईफ इज व्हॉट हॅपन्स टू यू वेन यू आर बिझी प्लॅनिंग अबाउट इट. आय थिंक हे
तुझ्या गन्स स्टील जर्म्स गन स्टीलच्या मध्ये आहे. त्या बुक मध्ये तो म्हणतो की कॉर्पोरेट्स हॅव बिकम लाईक अ बिईंग इन इटसेल्फ, की ज्यांचं स्वतःचं कॉन्स्टिट्यूशन आहे, स्वतःच्या डूज अँड डोंट्स कंट्रीज आहेत. लाईक कंट्री. हा हा करेक्ट. त्याचे स्वतःचे डूज अँड डोंट्स आहेत आणि दे आर सो वेल ऑर्गनाइज नाव, कारण की ती आता हंड्रेड्स ऑफ इयर्सचा इंटेलिजन्स त्यांच्या ऑर्गनायझेशन मध्ये आहे. अँड नाव यू आर वर्किंग फॉर देम. And with you as an individual, you are not. You are just hardly merely a few decades old. तर ते मला वाचताना असं मला वाटलं की माय थॉट इन माय माइंड वॉज की हा दे विल ऑलवेज बी सुपिरियर इन टाइम मॅनेजमेंट. त्यामुळे यू गेट एक्सप्लॉयटेड, कारण की युअर टाइम मॅनेजमेंट इज नॉट ॲट दॅट लेवल. पण इट डझंट हॅव टू बी दॅट कॉम्प्लेक्स प्रॉब्लेम. पण परहॅप्स असं वाटतं की वी गेट ओव्हरवेल्म्ड बाय, कारण की बघ ना, तुला हे सगळ्या मीटिंगचं शेड्यूल लावलेलं असतं त्याच्यामध्ये, बिकॉज देर इज अ कॉन्स्टिट्यूशन इन ऑपरेशन, की ज्यामध्ये this so the corporate is structured in such a way that it gets the things done that it wants. पण कॉर्पोरेट म्हणजे काय कोणी माणूस नाही आहे. एनिवे इट इज लाईक ऑल दिस स्मॉल 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 पीपल ऑर्गनाइज हायरार्की, की दे मेक इट हॅपन. दे जस्ट फॉलो द कॉन्स्टिट्यूशन बट दे मेक इट हॅपन अँड देन वी जस्ट ऑल ओबे दॅट. तुम्ही स्वतःचं कधी करू शकता का, की मला माझा डेंटल चेकअप करायचा आहे, मला एक्सरसाइज करायचा आहे, बॅक पेनचं मला काहीतरी हे काय करायचं आहे, मला स्वतः पुस्तक वाचायचं आहे, मला डिग्री घ्यायची आहे. डू यू हॅव दॅट कॅलेंडर वगैरे हे? इवन इफ यू डोंट वॉन्टेड, यू गो फॉर मीटिंग, यू लुक फ्रेश अँड यू गो देअर. असं तुम्ही किती वेळ स्वतःच्या गोष्टीसाठी करता? अँड यू डोंट, की स्वतःच्या कामासाठी तुम्ही असेच कधीतरी दगडी शर्ट घालून पण जाऊ शकाल, की हा ठीक आहे आपलं सर आहे. बट शुड बी उलटा ना. अरे तुझं आहे म्हटलं तर यू शुड बी ऑन बेटर. स्वतःचं काम करण्यासाठी तर यू शुड बी इन द बेस्ट पॉसिबल अटायर अँड बेस्ट पॉसिबल हे, रादर दॅन हे. म्हणजे असं नाही म्हणत आहे की कंपनीसाठी निकृष्ट असावं, पण वी डोंट डू दॅट. सो बिकॉज नाही तर रोहित, परवाच माझा असा विषय चालू होता पल्लवी सोबत की ऑफिसमध्ये जेव्हा काम करतो ना, आपण वेगळा मुखवटा धारण करतो. ओके, म्हणजे ती तिच्या एका कलिगचं सांगत होती, जी म्हणाली की तिचा म्हणजे घरून काम करतात आता सगळे. ती म्हणते की तिचा नवरा ऑफिसच्या मीटिंग मध्ये जे असतो तेव्हा त्याचं वागणं, पर्सनॅलिटी खूप वेगळी असते. लोकांना छान नीट समजून त्यांच्याशी छान बोलतो तो. किंवा त्याचं जे बिहेवियर आहे ते एक वेगळं आहे कम्पेअर्ड टू त्याचं जे बिहेवियर त्याच्या सोशल लाईफ मध्ये आहे. तर हे म्हणजे आपण स्वतःसारखं वागत नाही बऱ्याच वेळा, कारण आपल्याला काहीतरी मुखवटा दाखवायचा असतो, चेहरा दाखवायचा असतो की मी प्रोफेशनल आहे, मी अमुक आहे, मी तमुक आहे. म्हणजे असे 10 टिक बॉक्सेस असतात, ते टिक झाले पाहिजे तरच माझं करिअर ग्रोथ आहे. म्हणजे थोडक्यात काय, you comply to how you should, whatever the rules laid out by your organization. नाही पण आपण आपल्या आजूबाजूच्या जवळच्या लोकांसोबत असतो, एखाद्याचं नाही आवडलं वागणं, फटकन काहीतरी बोलतो आपण किंवा शिव्या घालतो किंवा काय करतो. आपण ऑफिसमध्ये ते म्हणजे राग गिळतो, शब्द 10 वेळा जुळवतो डोक्यात आणि मग छान शुगर कोट करून ते समोरच्याला योग्य प्रकारे सांगतो. तर ऑफिसमध्ये असे वातावरणात भांडणं होत नाहीत, टोमणे असे मारले जात नाहीत, ते टॉलरेट होणार नाही. कारण तिथे okay, so you pretend to be somebody else there because it is ultimately linked to your how you are perceived in the wider world, असं plus बघ ना, it directly relates to your basic need of Maslow's hierarchy. असं बघ ना. तुम्ही तमाशा बघितलाय का? तमाशा हो यार, खूप वर्ष झाले बघितलं. जरा, म्हणजे नीट खूप मस्त आठवत नाही पिक्चर आता. आहे तो. फार हो, असा हो. ऍबस्ट्रॅक्ट मला पिक्चर आहे. म्हणजे पाहायचं तो पुन्हा. बघून हा, काहीतरी फालतूपणा चाललाय किंवा असं फालतूपणा नाही, पण असं ऍबस्ट्रॅक्ट पिक्चर आहे तो खूप. पण खूप मस्त आहे रे तो. अगदी तो सध्या जे चाललंय, आपण जे बोलतोय सध्या, किंवा जे कॉर्पोरेट लाईफ मध्ये तू आता म्हणाला राईट, की आपला वेगळेच आपण असतो आणि प्रत्यक्ष लाईफ मध्ये वेगळेच असतो. त्यात खूपच अगदी त्यांनी खूप मस्त दाखवलं. ते खूप खूप मस्त पिक्चर आहे तो. आणि त्यात तो एक सीन छान आहे की तो रिक्षेमध्ये बसून चालला असतो रणबीर कपूर, आणि तो रिक्षावाला काहीतरी असं हा ऊस त्याची खेचायला म्हणून म्हणतो की अरे म्हणजे तू काहीतरी, तो गाणं म्हणत असं वाटतं. रिक्षावाला म्हणतो अरे काय तू, नाही गाणं नाही, तो म्हणतो की वा तू खूप चांगला दिसतोय म्हणे, काय तू मुंबईत हिरो बनायला आला होता का, मुंबई का कुठं हिरो. तो म्हणतो की हा म्हणे मला हिरो बनायला नाही म्हणे, पण मला गाणं म्हणायचं होतं म्हणे मी अलाहाबादला असताना असं गाणं म्हणायचो, लोक यायचे आणि खूप हे करायचे, पण मग नंतर माझं लग्न झालं, मग म्हणजे आई वडिलांनी त्यांचं काम केलं, मग मी माझं काम केलं, मुलं झाले, असं असं तसं. तर मग तो काय त्या शेवटी तो खूप मस्त म्हणतो की साब अंदर से तो हम बहुत कुछ है,
बट बाहेर से हम मजबूर आहे असं म्हणतो तो. अरे एकदम म्हणजे तो, आणि म्हणजे ते रणबीर कपूरला पण तो लागतो तो डायलॉग, कारण ते पूर्ण मूवी त्याच्यावरच आहे. पण मस्त सीन होतो एकदम. अशा खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये. पण अल्टिमेटली तेच आहे की आपण एक वेगळा एक चेहरा असतो, आणि आपण मे बी त्याच्यामुळे स्ट्रेस येतो ना लोकांना. स्ट्रेस म्हणजे तरी काय ना, आपण जसं तसं वागलं तर नाहीये स्ट्रेस खरं तर, हे बघ ना, वेंट तू आउट जे होत नाही. म्हणालास ना की आता सागर म्हटला जसं की तुम्ही कंपनी तुमच्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या कॉर्पोरेटमध्ये काम करताना तुम्ही तुमचे शब्द गिळता किंवा यू हॅव अ डिफरंट पर्सनॅलिटी, कारण की यू ऑल शेअर अ हायर गोल. की मी जरी आता एक छोटा प्रोग्राम लिहित असलो तरी पण आय सबस्क्राईब टू सम हायर गोल. मला हे अमुक अमुक करायचंय. वी ऑल आर पार्ट ऑफ, वी आर ट्राईंग टू डू समथिंग देअर. कुठला तरी प्रोजेक्ट डिलिव्हर करायचा आहे किंवा ऍज अ युनिट वी नीड टू रीच समवेअर, इतका रेव्हेन्यू करायचा आहे, इतकी प्रॉफिटेबिलिटी करायची किंवा व्हॉट एव्हर काहीतरी. सो वी ऑल सबस्क्राईब टू दॅट हायर गोल. म्हणून आपण आपल्याच लेवलला म्हणतो की हा ठीक आहे, मे बी मी नाव रिॲक्टिंग रूडली इज नॉट रिअली ऍडिंग एनिवेअर अनलेस इट जस्ट कम्स टू दॅट बॉइलिंग टिपिंग पॉइंट, राईट. बऱ्याच गोष्टी नाही आपण नाही, काढून टाकतो त्याच्यामधल्या की जे तेवढं हा? तेवढं ग्रेटर गुड साठी करतो असं वाटत नाही. मला वाटतं नाही ते वाटत. खूपच आपण, नाही उलट ते फारच आपण स्वार्थीपणे आणि आपण घाबरून जाऊन करतो. म्हणजे असं नाही की बाबा कंपनीचं आपण इथं आता कोणाला तरी काहीतरी बोललं, शिव्या दिल्या तर कंपनीचं नुकसान होईल असं नसतं. ते आपण जर असं शिव्या नाही, दिल्या तर नाही, आपणच असं बाहेर असं पडू होत आणि मला. बाकीच्या हे बोल लोकांपेक्षा लेट मी आपल्याला त्रास कम्प्लीट होईल माय असं थॉट, मला वाटतं. लेट मी कम्प्लीट माय थॉट. सो असं नाही काय वाटतं तुला की मे बी इफ यू डू दॅट then you become the anomaly in the system and you will be removed. If you comply, then you're with the flow, you're part of the system, and then you will just kind of keep going with the flow. पर्सनल लाईफ मध्ये मला हे डिस्टिंक्शन दाखवायचं होतं की कंपनीमध्ये यू आर पार्ट ऑफ सम काइंड ऑफ दॅट इकोसिस्टम, की जिथे तुम्हाला ॲबनॉर्मल नाही व्हायचंय. बिकॉज द मोमेंट यू थिंक यू आर ॲबनॉर्मल, यू आर नॉट कंट्रीब्युटिंग देअर, यू विल बी रिमूव्ड. अँड दॅट्स परहॅप द फिअर विच ड्राईव्स. पण तुमच्या पर्सनल लाईफमध्ये पण यू हॅव हायर गोल्स अँड ऑल. पण आपण कधी हे तशा दृष्टीने कधी विचार नाही करत. आपण पर्सनल लाईफमध्ये वी रिॲक्ट क्विकली, वी रिस्पॉन्ड क्विकली, वी जस्ट गेट इमोशनल, वी आर गलिबल. आणि बऱ्याच त्या इमोशन आपण जास्ती दाखवतो बिकॉज वी नेव्हर सी इट फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह, की मला ॲज अन इंडिव्हिज्युअल इफ आय एम अन एंटरप्राइज आय नीड टू बी हिअर आणि देन हेन्स आय शुड नॉट इंडल्ज किंवा गेट कॅरीड अवे बाय एक्स वाय झेड. पण असं आपण कधी विचार नाही करत की जो कॉर्पोरेटमध्ये होतो बिकॉज ऑफ दॅट इकोसिस्टम. असं म्हणायचं होतं. पण मग तेच म्हणजे इन अ वे तसंच झालं ना, की तुम्ही काय म्हणतात, तुम्ही जे आहे त्याला महत्व नाहीये. तुम्ही काय दाखवू शकता. म्हणजे आता आता आपल्या पर्सनल लाईफ मध्ये आता आपले मित्र आहेत, ते आपले मित्र आहेत कारण त्यांना माहिती आहे आपण कोण आहे, राईट. म्हणजे असं आपण अज्युम करूया आणि ते की ते ऍक्सेप्ट आपल्याशी करतात आपण बोलतात ते डायरेक्ट, हा ऍक्सेप्ट हम्म. करतात जे काय गुड अँड बॅड असं सगळं होतं. पण ऑफिसमध्ये तसं नाही. ऑफिसमध्ये त्यांना जसे पाहिजेत सेट ऑफ रूल तसं वागणारा त्यांना एक रोबोट पाहिजे. यू डोंट वॉन्ट टू बी अनॉमली आणि वी वॉन्ट टू हा, कम्प्लाय विथ दॅट. दॅट इज द गॅप, राईट. दॅट इज द प्रॉब्लेम, राईट. पण आपल्या त्यामुळे इंडिव्हिज्युअल लाईफ मध्ये आपण असं म्हणतो की अरे हा म्हणजे हा तर पिक्चर माझा आहे ना, पण त्याच्यामधून नोबडी विल कसं रिमूव्ह आहे, मी. त्यांना म्हणजे मला म्हणजे त्यांना त्यांचा तो फायदा आहे म्हणून त्यांना तशी पाहिजे. म्हणजे आता तुझी सपोज एक काहीतरी बनवायची फॅक्टरी काहीतरी आहे, सपोज तू एक खिळे बनवतोस, तुला सगळे खिळे सारखे पाहिजेत म्हणजे कुठेतरी जाऊन ते फिट होते. आणि सो त्यांना तसे लोक पाहिजेत, त्यामुळे रोबोट सारखे, की जे सगळे एकामध्ये हे होऊन एकाला दुसरा रिप्लेस करतील आणि हे करतील. पण आपलं ह्युमन टेंडन्सी तशी नाहीये ना, आपल्याला तसं नाही होत. म्हणजे आपण आपण वी आर गेटिंग काइंड ऑफ अडॅप्टिंग दॅट. पण म्हणून ते प्रश्न पडतात ना पुढे, एकदा पोट भरलं की मग मी काय करू, माझं काय कॉन्ट्रीब्युशन नाही मला. रादर दॅन कंपनी किती तुमची मोठी असो, म्हणजे नासामध्ये काम करताय तुम्ही, रॉकेट लॉन्च करताय, पण मग शेवटी ते होतं की मी बल्ब लावला आहे तुम्हाला जास्त महत्वाचं वाटतं, की जरी त्यांनी 5-10 माणसांना हे होत मी असेल मला तरी. म्हणायचं असं आहे की जसं कंपनीला गोल असणार आहे की 5 वर्षानंतर मला हे करायचंय, इंडिव्हिज्युअलला थोडीच असते. अपार्ट फ्रॉम इंटरव्ह्यू, हाऊ मेनी टाइम्स यू फेस दिस क्वेश्चन की मला 5 वर्षात काय करायचंय. आजकाल इंटरव्ह्यू मध्ये पण नाही विचारत आहे. पण ऑर्गनायझेशन लेआउट द फ्युचरिस्टिक प्लॅन की मला 5 वर्षानंतर हे व्हायचं, 10 वर्षात हे व्हायचं, असं म्हटल्यानंतर त्याच्याच एक 10,000 एम्प्लॉई आर कंप्लाइंग टू दॅट अँड देन यू वर्क टुवर्ड्स इट. देन यू गेट देअर इव्हन इफ यू डोंट, इव्हन इफ बिकॉज ऍट द एंड ऑफ द डे कंपनी म्हणजे काही कोणी माणूस नाहीये, पण ते पण असेच इंडिव्हिज्युअल माणसं करतात की जे त्या इंडिव्हिज्युअल माणसांच्या मनामध्ये पण हेच प्रश्न असणार आहेत. तरी माझं टाइम मॅनेजमेंट काहीतरी हे झालेलं आहे किंवा ऍज अ पर्सन आय एम इन अ मेस, वॉट एव्हर. पण वेन दे कम टुगेदर दे मे टेक द कंपनी फॉरवर्ड, राईट. IBM म्हणा किंवा Adobe म्हणा किंवा मायक्रोसॉफ्ट म्हणा, ऍपल. आपल्या पर्सनल लेवलला आपण थोडीच करतो असं कधी की दॅट्स द डिफरन्स. की मला हे माहिती आहे की दॅट की हा ऍट पर्सनल लेवल की हा पिक्चर माझा आहे, त्यामुळे त्यामधून मला कोणी काढणार नाहीये. पण वी गेट टू
too easy with that. So we never plan for it. We never really think की हा मला असं करायचं. नाही, कारण हे अल्टिमेट रियालिटी पैशाची येते. तर तुम्ही हे पुस्तक वाचलं का, द गोल नावाचं, इलियाहू गोल्डराटचं? नक्की वाचा बरं. अरे पण मस्त पुस्तक आहे ते. तर म्हणजे थोडक्यात सांगायचं तर द गोल ऑफ अन ऑर्गनायझेशन काय आहे, जर कोणाला विचारलं व्हॉट इज द गोल ऑफ द ऑर्गनायझेशन, कोणी म्हणतं मी खूप छान प्रॉडक्ट बनवणार, हाय क्वालिटी बनवणार, अमुक बनवणार, लोकांचे आयुष्य बदलणार वगैरे वगैरे. बट द रिअल गोल ऑफ एनी ऑर्गनायझेशन इज टू मेक मनी, टू मेक प्रॉफिट्स. ओके, तर ते ध्येय कुठंच मागे पडत नाही किंवा ते दुर्लक्षित होत नाही, कारण अल्टिमेटली कंपनीने प्रॉफिट बनवलं तरच ती तगेल, ती टिकेल. ओके, तर मग तुम्ही भले 4 टाळकी एकत्र घेऊन एक सॉफ्टवेअर बनवा का एक ब्रिज बनवा, हरकत नाही, पण शेवटी तुमची कंपनी पैसा बनवते का, हा एक मूळ मुद्दा. तर तो ते टार्गेट कधीच मिस होऊ देत नाही कोणी नाही, कारण अस्तित्व संपेल त्या कंपनीचं, म्हणजे लोकांच्या नोकऱ्या संपतील. तर ते अंडरकरंट तोच आहे. यू हॅव टू डिलिव्हर समथिंग टू गेन प्रॉफिट आउट ऑफ दॅट एक्सरसाइज. तर हे पर्सनल आयुष्यात आपण एवढं नाही बघत ना, की मी आमच्याशी चांगलं वागलं तर तो मला माझ्या पाठीवर थाप मारेल, अडी अडचणीला मला धावून येईल. हे जे आहे हे खूप असे इंटँजिबल गोष्टी आहे. ओके, याच्यातनं डायरेक्ट तुम्हाला असं मेजर करता येण्यासारखं सक्सेस नाही मिळत. त्याच्यामुळं आपल्याला त्या 2 क्षेत्रात वेगळं वेगळं वावरायला लागतं, किंवा नकळतपणे आपण तसं वावरतो. तर इलियाहू आपलं गोल्डराटचं रिलेशनशिपचं पण हे वाटतं, म्हणजे आपलं जे हे म्हणजे कंपनी सोबतचं असतं. आपण म्हणतो की आयडियली वी आर इन टू अ बिझनेस ट्रान्झॅक्शन, राईट? आपण काहीतरी देतोय आणि कंपनी हे करते. पण मला बऱ्याचदा तसं वाटत नाही. म्हणजे आपण कंपनी इज वर्किंग लाईक अ बिझनेस. डेफिनेटली त्यांचे सगळे रूल्स असतात. तुम्ही एवढे तास काम करा आणि एवढं हे सगळं तुमचं रेटिंग हे असणार आणि बोनस, असं ते आर व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट. पण ते आपल्या साईडनी नाही होत तसं. म्हणजे आपल्याकडनं अपेक्षा मग त्या वेगळ्या असतात. बाकी लॉयल्टी म्हणा, हे म्हणा, असं बऱ्याच गोष्टी असतात. इट्स नॉट अ प्युअर बिझनेस ट्रान्झॅक्शन, इट्स अ वन साइडेड बिझनेस ट्रान्झॅक्शन, असं मला खूपदा वाटतं. की वी डोंट हॅव दॅट मच लेव्हरेज इन अ वे. बडी तो कान पिढी असं असतं रे, की त्याच्यामध्ये इफ यू आर 0.01% ऑफ मी, देन यू गेट 0.01% अटेन्शन फ्रॉम मी. माझ्याकडे 100 बाकीचे लोक मग आहेत. नुसतं इट्स अ मॅनेजमेंट थॉट की आमचे लोक हा, म्हणजे सो आय आमचे जस्ट, asset मला आहेत. फक्त हा कळत पुढे नाही येत मला. सो सी देर आर ओनली लिमिटेड थिंग्स दॅट अ कॉर्पोरेट कॅन डू फॉर यू. बिकॉज त्यांच्यासाठी जर समजा त्यांच्याकडे 100 लोक मिळून ही कंपनी जर चालवणार असतील, तर फॉर दॅट कॉन्स्टिट्यूशन टू फंक्शन ते 100च्या 100 लोक 100% नाही असू शकणार ना. सो दॅट इज आय थिंक बाय डेफिनेशन वेन यू वर्क फॉर अ कॉर्पोरेट, सो इट विल नॉट बी तुमच्यासाठी एक कॉर्पोरेट आहे, कॉर्पोरेटसाठी तुमच्यासारखे 100 लोक आहेत. सो दे हॅव टू मेक शुअर दॅट इट इज डिवायडेड इन दॅट 100, की त्याच्यामध्ये मग कुठेतरी यू विल कट द कॉर्नर्स, कुठेतरी यू माइट फील अनफेअर, पण देन दॅट विल टेक द कॉर्पोरेट फॉरवर्ड, दॅट मे ऑर मे नॉट टेक यू फॉरवर्ड, अँड विच इज द रूल ऑफ द गेम. त्याच्यामध्ये मला वाटतं की हे अपेक्षा करणं पण जरासं नॉट वेल फ्रेम्ड एक्सपेक्टेशन असं वाटतं मला. की मे बी शुड नॉट लुक ॲट इट फ्रॉम दॅट पर्स्पेक्टिव्ह. समजा तुमच्या मोठ्या मोठ्या कंपनी पण तुझ्या ते क्रेडिट स्विस मध्ये किती 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 लोक असतील, मोर दॅन टेन्स ऑफ थाउजंड्स ऑफ पीपल. तर देर इज जसं देर विल बी सम बेसिक नीड्स दॅट दे विल मेक शुअर दॅट एव्हरी एम्प्लॉई गेट, सो दॅट कॉमन डिनॉमिनेटर ते रेज करायचा प्रयत्न मग करतील. तेच होतं ना, मग ते की तुम्ही यू आर जनरलायझिंग, राईट? मग त्यात मग जे माणूस म्हणून आपण जे असतो आणि आपलं जे काही इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन म्हणा, हे म्हणा, मग ते सगळंच यू नॉर्मलाइज दॅट, राईट? That's त्यात exactly कॉर्पोरेट साठी पण where that's exactly where we also need to figure out the whole time management, की जो रिगर, जो डिसिप्लिन तुमच्या ऑफिसच्या कामासाठी आहे, तो तुमच्या पर्सनल डेव्हलपमेंट साठी पण असला पाहिजे. तर आता आपण थोडं म्हणलं की आपण आता जेव्हा द मोमेंट आय थॉट अबाउट दिस, की मला अर्धा तास व्यायाम करायचा आहे, अर्धा तास चालायचंय, अर्धा तास मेडिटेशन करायचं, ओ शिट, मग ऑफिसचं काम कधी करू? शुड बी अदर वे राऊंड. अदर वे अराउंड, एक्झॅक्टली. हा, आपण ते पण म्हणतो की तसं होत हेल्थ नाही माझी ना. प्रायोरिटी आहे, पण ते नसते. म्हणजे सो दॅट इज ऑफिसचं समथिंग कामच विच वी प्रायोरिटी नीड टू असतं. फिगर आउट आवर सेल्स. आणि देन सो फर्स्ट यू फोकस ऑन युअर ओन डेव्हलपमेंट. यू मेक शुअर दॅट युअर बेअर मिनिमम इसेन्शियल जे तुझ्याकडनं एक्सपेक्टेड आहे ते इज कवर्ड, आणि मग उरलेल्या वेळेमध्ये यू डू द वर्क. बट नाव दॅट वर्क थिंग इज सो वेल ऑर्गनाइज्ड, वेल ऑइल्ड अँड ऑल ऑफ दॅट, की दे जस्ट नो हाऊ टू एक्सट्रॅक्ट आउटपुट आउट ऑफ यू.
You don't know how to extract output out of you. That's the problem. राईट. कारण आपण वर्क प्लेसमध्ये आपण म्हणजे एकटे काम करू शकत नाही, सगळ्यांना सोबत घेऊन करायला लागतं. राईट. वी कॅनॉट वर्क इन सायलोज. सो मग दुसऱ्यांच्या वेळा जुळवून घेणे, त्यांची अवेलेबिलिटी बघणे, त्यांना काय प्रायोरिटीज आहेत ते बघणे. कधी तुम्हाला खरंच वाटत असतं की आपण आता ह्या कामावर लक्ष द्यावं, पण वरतून कोणतरी बॉस येऊन सांगतो की नाही नाही हे दुसरं करायला पाहिजे आता. तर म्हणजे तुमचं मत राहत नाही. तुम्हाला शेवटी तुम्ही नोकर. ओके. तर ते तुम्ही ते असं आहे. फाउंटेन हेड वाचलंय का? फाउंटेन हेड होय होय, लहानपणी पण. खूप मस्त पुस्तक आहे ते. ऍटलीस्ट फिलॉसॉफी तरी ऐकली पाहिजे एकदा. म्हणजे इट रिअली क्रिएट्स अ डेंट की तुम्ही हे जे आपण म्हणतो ना, कारण म्हणजे मे बी आय डोंट नो, पण लहानपणीपासून आपण ऐकतो की सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे, कलेक्टिव्हिझम आणि म्हणजे काय म्हणतात त्याला, ग्रेटर गुड असं म्हणतो ना, सगळ्यांचं सगळं. तर त्याच्या अगेन्स्ट त्यांनी असं इंडिव्हिज्युअलिस्टिक सोसायटीमध्ये आणि इंडिव्हिज्युअलिझम मध्ये काय होतं हे त्याचं मस्त त्यांनी मांडलंय. म्हणजे फाउंटेन हेड मध्ये आणि पुढच्या ऍटलस श्रग मध्ये त्याचं एक्झाम्पल असं. बट दॅट्स रिअली गुड. म्हणजे तुम्ही जस्ट एकदा जर वाचलं नसेल तर म्हणजे हे तरी वाचलं आयन पाहिजे. रँडचे एक असं 3 वेगळं पुस्तक. होतं की आपण हां. सगळ्या लोकांसाठी, खूप लोकांना चांगलं म्हणजे चांगलंच आहे असं नाही, असं तसं खूप खूप मस्त तुम्ही तर एक्सप्लेन आयन केलं. रँडचे 3 पुस्तकं वाचलेली आहेत मी. वी द पीपल, फाउंटन हेड आणि ॲटलास श्रग. तर तिन्हीमध्ये मला म्हणजे आता सगळं इतके डिटेल फिलॉसॉफी बरीच होती आणि त्या काळी खूप असे जेव्हा वाचलं होतं पहिल्यांदा तेव्हा अगदी भारी वाटलं होतं. आता लक्षात काय, तर आता लक्षात इतकंच आहे की त्याच्यात कॉमन थीम आहे तिन्ही याच्यात. इन टर्म्स ऑफ स्टोरी, एक मुलगी असते, 2 मुलं असतात आणि शी इज डिवायडेड बिटवीन द टू, की याच्याकडे जाऊ का त्याच्याकडे जाऊ. तर आणि ते असं म्हणतात की आयन रँडच्या स्वतःच्या आयुष्यावर बेतलेले या घटना आहेत. हे तर तिचं ते त्याच्यामध्ये म्हणजे कुठलं वी द नेशन काय ते माहित वी नाही द मला, पीपल, पण वी द वी द पीपल. पीपल. ओके. पण हे जे आहे फाउंटन हेड मध्ये तिने फिलॉसॉफी मांडली आहे. 2 आर्किटेक्ट असतात आणि असंच एक मुलगी असते, हॉवर्ड रॉक, तो बेस्ट हिरो म्हणतात, करेक्ट. आणि त्याचं अजून प्रॅक्टिकली जे तो शेवटी त्याचं स्पीच एक मोठं कोर्टामधलं, त्यात तो सगळं त्यात जेव्हा कळतं खरं तर. मी ते पुस्तक असं लोक म्हणतात म्हणून खूप वाचलं, खूप बोर होत होतं वाचायला. पण शेवटी जेव्हा तो स्पीच सांगतो ना, तेव्हा कळतं की अरे पुस्तक कशाबद्दल आहे. आणि ती जी शेवटची जी थेरी येते त्याचं प्रॅक्टिकली तिने एक्झाम्पल म्हणजे ॲटलस श्रग मध्ये आले. पण ऑफकोर्स म्हणजे ते ओव्हरऑल प्रिन्सिपल तेच की तुम्ही तुमचं काम करा, जे आपण म्हणत होतो ना की तुम्ही तुमचं काम करा, बाकी तुम्ही लोकांना काय असं हे नका करू. असं असं त्यात खूप एक वेगळाच अँगल येतो जो आपल्याला आपल्या ह्याच्यात नाही आहेत. मे बी ईस्टर्न कल्चरमध्ये आणि आपल्याकडे नेहमी सांगतात की चला लोकांना बरोबर घेऊन चला, लोक सगळे 4 लोक म्हणतात ते करा, सगळ्या लोकांचं चांगलं झालं पाहिजे, स्वतःचा विचार करू नका, स्वार्थी असणं म्हणजे सगळ्यात मोठं तुमचं हे आहे. अशा अशा सगळ्या गोष्टींना धक्के बसतात. त्यामुळे इट्स अ व्हेरी गुड काउंटर व्ह्यू त्याच्यामध्ये. तर श्रोते हो, आजचा भाग आम्ही इथेच संपवतोय. आज बऱ्याच विषयांबद्दल बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने बोलता आलं, बरेच नवीन पैलू आम्हाला समजले. तुमच्याकडेही थोडेसे असतील तर तेही आम्हाला सांगा. पण आजचा भाग इथेच संपूया. बाकी परत भेटूच लवकरच. तर हा होता आजचा भाग. आशा करतो की तुम्हाला सर्वांना आवडला असेल. आमच्याप्रमाणेच तुम्हाला सुद्धा यामधून काही नवीन मुद्दे, काही जुन्या मुद्द्यांच्या नव्या बाजू, नवीन माहिती कळावी असेल. तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी आम्ही उत्सुक आहोतच. त्यासाठी @मेतकूट पॉडकास्टवर तुम्ही आम्हाला लिहू शकता, कॉमेंट करू शकता किंवा थेट आम्हाला सांगू शकता. आणि हो, मेतकूट पॉडकास्टच्या चॅनलला स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गुगल पॉडकास्ट किंवा यूट्यूब यापैकी तुम्हाला जे काही आवडत असेल तिथे सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याला मदत होईल. पुढच्या वेळी नवा भाग, नवा विषय घेऊन आम्ही लवकरच प्रकट होऊ. तोपर्यंत काळजी घेणे, जीवा जपणे, कळावे लोभ असावा. आलोच.